आहे ते अन्यत्र कुठेही नाही. म्हणजे मी येवल्याच्या मुक्तीभूमीवर गेलेलो आहे, दीक्षाभूमीवर गेलेलो आहे, चैत्यभूमीवर गेलेलो आहे आणि मला असं वाटतं की आज माझं समताभूमीवर येणं फार महत्वाचं आहे. ज्या प्रकारचं वातावरण आहे, ज्या प्रकारचा माहोल आहे, ज्या प्रकारचं दृश्य आहे इतकं छान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींनी या समता पर्वाचं आयोजन केलेलं आहे. पहिल्या समोरही मला दिसत आहेत मोठ्या संख्येनं. आणि खरं म्हणजे मला अंदाज नव्हता की एवढी गर्दी असेल आणि एवढी मोठी संख्या असेल. प्राध्यापक अंकुश वाकडे हे माझे जुने स्नेही, त्यांनी मला सांगितलं की सर तुम्हाला यवतमाळ यायचं आहे. गेली 3 वर्ष आमचा लपंडाव सुरू होता पण येणं होत नव्हतं आणि माझा अजिबात असा अंदाज नव्हता की एवढे लोक असतील. खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी अंदाज करणं बंद केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या प्रकारे संख्या दिसते महिलांची ती महत्वाची यासाठी आहे कारण सगळा गोंधळ यांनीच घातलेला आहे. पण एक लक्षात घ्या, ज्यांनी हा गोंधळ घातला आता हा गोंधळ निस्तरायचा पण त्यांनाच आहे. आणि म्हणून या प्रकारच्या कार्यक्रमाचं समता पर्वाचं आयोजन इथं होणं मला अत्यंत आवश्यक आणि महत्वाचं वाटतं. सगळ्या जातींचे, सगळ्या धर्मांचे असे सगळे मित्र इथे एकत्र आलेले आहेत. सगळ्या सख्या मला दिसत आहेत आणि या प्रकारचं आयोजन केलेलं आहे. आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण काय आहे? तुम्हाला नेहमी असं वाटतं की मला लोक विचारतात की सगळं उद्ध्वस्त होत चाललंय तरी तुम्हाला आशा का वाटते? मी नेहमी सांगत असतो लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला. कोणी काही म्हणू द्या, कोणी काही म्हणू द्या, कितीही बुलडोजर मोठा असू द्या, माझ्या भीमाचा किल्ला एवढा मजबूत आहे ना. आणि अंकुश वाकडे सर, वाकडे आडनाव असणारा अत्यंत सरळ मनाचा माणूस पण त्याचा अंकुश फार महत्वाचा. मी तुम्हाला सांगतो की हा किल्ला महत्वाचा आहे आणि हा फक्त किल्ला नाहीये, ही किल्ली पण आहे. कुठली समस्या असो, कुठलाही प्रश्न असो, एकच किल्ली आहे, जय भीम. मध्यंतरी माझ्या एका पुस्तकाचं लेखन सुरू होतं आणि तेव्हा मी साम टीव्हीला संपादक होतो. त्या लेखनाच्या निमित्तानं माझं बरंच वाचन चाललेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक पुस्तकं माझ्या गाडीमध्ये होती, डिकीमध्ये, गाडीमध्ये बरीच पुस्तकं होती. त्याचा ड्रायव्हर मला असं म्हटला तर ती गाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं फार ठेवली आहेत, ती जरा काढा. मी म्हटलं का? म्हणजे सिक्युरिटी गार्ड मला विचारत होता साहेब जय भीम आहेत का? म्हटलं त्याला सांग साहेब तर जय भीम आहेतच पण या देशातला प्रत्येक जण जय भीम. जो जो भारतीय आहे तो जय भीम आहे. कारण जय भीम हा बदलणाऱ्या जगाचा सक्सेस पासवर्ड आहे. आणि म्हणून अशा वेळी लक्षात घ्या, अंधकार झाला, फार भयंकर अवस्था आहे, दरवाजामध्ये भयंकराच्या आपण उभे आहोत असं कोणी किती म्हटलं तरी मला अजिबात चिंता वाटत नाही. हा संघर्ष करण्यासाठी पावलापुरतं बळ जे मिळणार आहे ते जय भीम मधून मिळणार. फक्त त्यासाठी एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये हा वारसा काय आहे हे आपल्याला नीटपणे कळालं पाहिजे. मला आनंद याचा आहे, हे कमाल आहे. मुळामध्ये यवतमाळमध्ये बाबासाहेबांच्या हयातीमध्येच वाढदिवस साजरा होत होता. ही परंपरा यवतमाळ तेव्हापासून आजपर्यंत आणि गेली 20 वर्ष या प्रकारचा समता पर्वाचा उत्सव साजरा होतोय. मला असं वाटतं की ज्यांना भारत कळत नाही ना त्यांनी समता पर्वामध्ये या. ज्यांना महाराष्ट्र म्हणजे बीड आहे असं वाटतं त्यांनी यवतमाळ पण बघावं आणि मग कळेल इथे काय काय चाललेलं आहे. या सगळ्या जाती समूहांनी एकत्र येणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट. वसंत पुरके सर इथे बसलेले आहेत, त्यांचं वय 68 आहे पण अजिबात वाटत नाही. मी त्यांना म्हटलं बापू सेहत के लिए तो हानिकारक आहे. पुरके साहेब तुम्हाला सांगतो आपली सगळ्यात अडचणीची गोष्ट काय, आपल्याला विभागून टाकण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि हे विभागात असताना एकत्रितपणे एकसंधपणे उभं राहणं हे आव्हान आपल्या समोर सगळ्यात पहिल्यांदा आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला सांगावं लागेल की महाराष्ट्र म्हणजे काय, भारत म्हणजे काय. मी नेहमी सांगत असतो भारत माता की जय असं अनेक जण म्हणत असतात
अरे भारत माता की जय आम्ही 100 वेळा म्हणू, 1000 वेळा म्हणू, पण भारत माता की जय म्हटल्यानंतर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा जे झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत होते ते आम्हाला सांगतायत भारत माता की जय म्हणा. आमचा भारत काय आहे, आमच्या भारताची कल्पना काय आहे? ही कल्पना मी नेहमी सांगत आलेलो आहे. ही कल्पना आहे गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत. या तिघांना सोबत घेत आपल्याला ही कल्पना मांडावी लागेल. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फुले शाहू आंबेडकर यांना एकत्र बांधत आपल्याला पुढे जावं लागेल. अलीकडे अडचण काय झाली माहिती आहे का? अमुक महापुरुष त्या जातीचे. मध्यंतरी मला महात्मा फुले समता पुरस्कार मिळाला पुण्यामध्ये. छगन भुजबळांनी मला फोन केला की सर तुम्हाला महात्मा फुले समता पुरस्कार द्यायचा आहे, तुम्ही याल का? कारण त्यांनी तो गोंधळ घातलेला होता. त्यामुळे मी येईल का अशी त्यांना भीती होती. मी त्यांना म्हटलं, मी पुणेकर असल्यामुळे त्यांना म्हटलं पुरस्काराची रक्कम किती आहे? ते मला म्हटलं 1 लाख रुपये. म्हटलं मग नक्की फक्त एक लक्षात घ्या, मी जेव्हा येईल तर मी जे बोलेन ते मात्र बोलेनच. ते मला म्हटले नाही, मी नाही म्हटलो तर तुम्ही बोलणार आहातच. तो पुरस्कार घोषित झाला आणि घोषित झाल्यानंतर मला लोकांचे फोन आले अभिनंदनाचे. त्या फोनमध्ये 2 वाक्य प्रामुख्याने असायचे. पहिलं वाक्य, साहेब तुमचं अभिनंदन, तुम्हाला महात्मा फुले समता पुरस्कार मिळाला. दुसरं वाक्य, माहिती नव्हतं तुम्ही ओबीसी आहात, माळी आहात. मी म्हटलं अरे ज्या महात्मा फुलांनी जाती अंतासाठी संघर्ष केला त्या महात्मा फुलांच्या नावानं तुम्हाला जात दिसते. मला आठवलं आता फुले सिनेमा की चर्चा बरी सुरू आहे, तो प्रत्यक्ष आल्यावर बघू आपण काय नक्की आहे ते. पण महात्मा फुल्यांवर आचार्य प्रक यात्रेने सिनेमा केला आणि तो सिनेमा फार चांगला केला. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण सिनेमा थिएटरवर काही चालला नाही. आणि पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा पुणेकरांनी सत्कार केला. आचार्य प्रख्यात्र हे आमचेच आद्य. आत्र्यांनी त्यांना विचारलं पुरस्कार आहे पण पुरस्कारासोबत काही निधी आहे का? पुणेकर म्हटले भरपूर वर्गणी गोळा केलेली आहे आणि चांगली शॉल आणलेली आहे. प्रख्यात्रांना सत्कार झाला आत्र्यांचा आणि सत्कार झाल्यानंतर आत्र्यांचं भाषण झालं. आत्रे असं म्हटले की हा सिनेमा मी काढला, त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण चित्रपट काही चालला नाही. याचं कारण सिनेमा माळ्यावर काढला त्यामुळे पुण्यातल्या ब्राह्मणांनी बघितला आणि सिनेमा ब्राह्मणांनी काढला म्हणून माळ्यांनी बघितला. याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगावं लागेल, मी नेहमी सांगत आलेलो आहे, अरे महात्मा फुले तुम्ही कल्पना करा, छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणास्रोत आहे महाराष्ट्राचा. हे सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुलेंनी. शिवरायांचा पहिला पवाडा गायला कोणी? महात्मा फुलेंनी. रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी? महात्मा फुले. आणि बाबासाहेबांनी किंवा सत्याग्रह केला 14 तळ्याचा, तेव्हा बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग शाहीर म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. ज्योतिबा शिवबा बाबा यांच्यामधलं हे जैव नातं आपल्याला सांगावं लागणार आहे आणि नव्या पिढीपर्यंत हे नीटपणे पोहोचवावं लागेल. मला समता पर्वाच्या अनुषंगाने प्राध्यापक अंकुश आनंद याचा आहे की तुम्हाला सांस्कृतिक राजकारणाचं महत्व समजलेलं आहे. सांस्कृतिक राजकारण सगळ्यात महत्वाचं आहे आणि याच्याकडे आपलं कायम दुर्लक्ष होत आलेलं आहे. सांस्कृतिक राजकारणाशिवाय सांस्कृतिक भुयारातनं राजकारण जन्माला येत. आज तुम्हाला मी एक वाक्य सांगतो, निवडणुकीच्या रिंगणामध्ये हुकुमशहा पराभूत होत नसतात आणि जे निवडणुकीच्या रिंगणात पराभूत होतात त्यांना हुकुमशहा म्हणत नसतात. त्यामुळे जर तुम्हाला काही करायचं असेलच तर तुम्हाला जनतेचं राजकारण उभं करावं लागेल, लोकांचं राजकारण उभं करावं लागेल, नागरिकांचं राजकारण उभं करावं लागेल. या देशामध्ये एक लक्षात घ्या, हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंचा नाही, हा देश तुमचा आणि माझा. वी द पीपल ऑफ इंडिया. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू जर असेल तर सर्वसामान्य माणसानं राजकारण करणं हे जास्त आवश्यक आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते, लोकशाहीबद्दल अनेकांना चिंता वाटते, मलाही चिंता वाटते, पण माझा भरोसा राजकीय पक्षांवर नाही. राजकीय नेते विकले जाते ते बाबासाहेबांना तेव्हाच माहिती होते. राजकीय नेते विकले जाते. हे पूर्वी आपल्याकडे थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं पुरके साहेब. आता थोरांची ओळख नाहीये, पण टीव्ही लावला की चोरांची ओळख होती. आणि मिर्झा बेग साहेब, पूर्वीचे चोर पाकिटे चोरायचे, आता काय चोर पक्ष चोरतात. बाबासाहेब म्हटले की माझा भरोसा या राजकीय नेत्यांवर नाही, राजकीय पक्षांवर नाही, माझा भरोसा उद्योजकांवर पण नाही, आणि माझा भरोसा माध्यमांवर पण नाही. तुम्हाला कल्पना, एक संदर्भ देऊन ठेवतो फक्त. बराक ओबामांचा मगाशी उल्लेख झाला. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्या अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले. ज्या अमेरिकेमध्ये बराक ओबामा भिंती पाडण्याची भाषा करत होते, सेतू बांधण्याची भाषा करत होते, त्याच अमेरिकेमध्ये ट्रम्प नव्या भिंती बांधण्याची भाषा करत होते. आणि त्यांच्या पहिल्या भाषणाच्या वेळी त्यांच्या समोर कोण बसलं होतं? ॲलन मस्क, ट्विटर्स, जेफ बिझोस, अमेझॉन, आणि मार्क झुकरबर्ग, फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप, सप्ता मालिके, हे तिघं बसले होते. याचा अर्थ असा आहे, माध्यम, उद्योजक आणि भिखारी राजकारण यांची युती झाली. आजचा काळ अत्यंत कठीण आहे. तिकडे ट्रम्प आहे, जिनपिंग आहे, पुतिन आहे, आपल्याकडे कोण आहे मी सांगत नाही. अशा कालावधीमध्ये या राजकारणाला पराभूत करायचं असेल तर तुम्हाला एकच मार्ग आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला संविधानिक मूल्य, अनेक लक्षात घ्या. आणखी एक धोका सांगतो. या देशामध्ये संविधानाची पायमल्ली संविधानिक मार्गानेच होते आहे, ही सगळ्यात अडचणीची गोष्ट. मिर्झा बेग साहेब, अशा वेळी तुम्हाला सांगावं लागेल माझा भारत काय, माझी मूल्य व्यवस्था काय. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेब म्हटले, माझा भरोसा या तिघांवर नाही, माझा भरोसा आहे सर्वसामान्य माणसाला. 25 नोव्हेंबर 1949 ला संसदेमध्ये बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण. माधुरी वाळके, तुम्ही अध्यक्ष आहात. मी नेहमी सांगतो, अध्यक्ष फार महत्वाचं असतं. ज्याच्याकडे अध्यक्ष आहे सरकार त्याचं असतं. कुणाला पात्र ठरवायचं, कुणाला अपात्र ठरवायचं हे अध्यक्ष ठरवतात. आणि काही अध्यक्ष सगळ्यांनाच पात्र ठरवतात. माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये ही व्यवस्था, मी म्हटलं, सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य माणसाचं राजकारण उभं करणं. फुलेशाहू आंबेडकर, गांधी, नेहरू, आंबेडकर हे राजकारण उभं करायचं असेल तर प्रत्येक माणसाला हे लक्षात आलं पाहिजे की हा लढा माझा आहे. आणि जर संविधानिक मार्गानं संविधानाची पायमल्ली होत असेल तर आपण अधिक सजग राहायला पाहिजे, अधिक सावध राहायला पाहिजे. बाबासाहेब काय म्हटलं तुम्ही कल्पना करा. बाबासाहेबांनी प्रत्येकाला मताचा अधिकार पहिल्या दिवशी दिला. तुम्ही कल्पना करा, भारत हा एकमेव देश आहे जिथे कुठल्याही संघर्षाशिवाय प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला. इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. महिलांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा त्यांना तुरुंगात घातलं गेलं, रणगाडे घातले गेले, जिवंत जाळलं गेलं, पण महिलांना मताचा अधिकार 1928 पर्यंत नाही मिळाला. 1965 पर्यंत अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता अनेक राज्यांमध्ये. अरे दूर कशाला, 1901 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या कृष्णवर्णीय विचारवंताला फक्त डिनरला बोलावलं व्हाईट हाऊस मध्ये, म्हणून गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं. अशी अवस्था होती. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. एक कल्पना पुढे आली होती की मताचा अधिकार देण्यासाठी किमान शिक्षणाची अट असावी. बाबासाहेबांना माहिती होतं शिकलेले कोण आहेत. बाबासाहेब म्हटले, माझी माणसं निरक्षर असतील पण त्यांच्यामध्ये सामूहिक शांती. मिर्झा बेग साहेब, मताचा अधिकार देणं प्रत्येकाला आणि मतदार यादी तयार करणं या देशाची हे किती कठीण काम होतं. एवढा महाकाय देश मतदार यादी तयार करणं अवघड होतं. मतदार यादीत घोळ घालणं सोपं आहे, तयार करणं कठीण होतं. तर गंमत काय व्हायची, तर महिला आहेत म्हणून मुद्दाम सांगतो, मोठ्या संख्येत लोक जायचे, मतदार अधिकारी जायचे, निवडणूक अधिकारी जायचे. ते बाईला विचारायचे घरात कोण आहे, ती म्हणायची कुणीच नाही. मग तू कोण आहे?
तर तिला म्हणायची बाई तुमचं नाव काय मावशी? ती म्हणायची मालूबाई. नवऱ्याचं नाव काय? मी नसते घेत. हे मी सांगितलंय हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे. अत्यंत रंजक इतिहास आहे हा. हे सोपं होतं. प्रत्येकाला मताचा अधिकार दिला. मी नेहमी सांगत आलेलो आहे इतक्या सहजपणे मताचा अधिकार मिळालेला भारत हा जगातला एकमेव देश. आणि 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 जिथे निवडणुकीमध्ये मतं विकली जातात सहजपणे, तोही हा एकमेव देश. मी नेहमी सांगतो, एक लक्षात घ्या, जो जय भीम म्हणतो त्याला निवडणुकीमध्ये मत विकण्याचा अधिकार नाही, आणि जो निवडणुकीमध्ये मत विकतो त्याला जय भीम म्हणण्याचा अधिकार. अरे हा वारसा सोपा नाहीये. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणं, गांधी नेहरूंचा सांगणं वारसा हे सोपं नाहीये. जबाबदारी आहे. जय भीम म्हणणं म्हणजे जबाबदारी आहे. आणि म्हणून मी म्हटलं हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाला, सर्वसामान्य माणसाला, बाबासाहेब म्हटले सर्वसामान्य माणूस महत्वाचा, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू, आणि प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असला पाहिजे, प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार असला. मी नेहमी सांगत आलोय 25 नोव्हेंबर 1949लाच बाबासाहेबांचं जे भाषण आहे संसदेमध्ये, बाबासाहेब म्हटले तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लागली. पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी. आणि बाबासाहेब तुकारामांना कोट करतात. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपण. अंकुशराव तुम्ही मागाशी उल्लेख केला मूकनायक, बहिष्कृत भारत, या सगळ्या नियतकालिकांचा बाबासाहेबांनी सुरू केलेल्या. जेव्हा मूकनायक सुरू केलं तेव्हा मूकनायकच्या शिरोभागी तुकारामाचा अभंग होता. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजव. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाला मांडता आलं पाहिजे. आणि व्यवस्थेला सर्वाधिक भीती कुठली असेल? बोलणारे माणसं, विचार करणाऱ्या माणसांची. तुम्ही काही करा पण विचार करू. 8वीतली पोरगी IITच्या एंट्रन्सची तयारी करते. यासारखा मूर्खपणा जगात नाही. मी तिला विचारलं बाळ IIT कोणी स्थापन केली? ते माहिती नाही. तर घरी मी गेलो, मुलीला म्हटलं बोलवा जरा. आम्ही जेव्हा लहान होतो ते पाहुणे आले, संजू भाषण म्हणून दा. अध्यक्ष महोदय आणि बंधू भगिनींनो, सुरू संजू. लगेच 4 आणे, चॉकलेट, आणि पुन्हा बाळ तू काय होणार? परम एक विनोद वाचला कुठेतरी. एका लहान मुलाला विचारलं बाळ तू मोठेपणी काय होणार? तो म्हटलं काही होईल, पण असे मूर्खासारखे प्रश्न विचारणार नाही. आणि तुम्ही एवढे मोठे झालात, अजून तुमचं काय झालं नाही, माझं काय होणार आहे? पण त्या मुलामुलींपर्यंत, त्या वयोगटातल्या मुलामुलींपर्यंत हा देश पोहोचवणं, एक लक्षात घ्या, आपली सगळ्यात मोठी गफलत काय माहितीये का? परिवर्तनवादी चळवळींची 2 गफलती आपण केल्या. एक म्हणजे नव्या पिढीशी आपण बोललो नाही आणि बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट, परिवर्तनवादाने एवढे अपरिवर्तनीय कोणीच नाही, बदलतच नाही. गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये भांडण होतं असं कोणीतरी तुम्हाला सांगतं आणि तुम्ही गांधीला शत्रू मानून टाकतो. बरोबर, औरंगाबादला माझं भाषण होतं, मी बोललो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मग संविधान आलं, गांधी नेहरू आले. माझं भाषण झाल्यावर 4-5 तरुण मुलं अशी खट्टू झालेली होती. म्हणजे सर चांगलं बोलला, ते गांधींचं नाव घ्यायला नको. गांधी आणि आंबेडकरांचं भांडण होतं का? भांडण होतंच, कारण दोघेही काम करत होते. तुम्ही काहीच करत नव्हता, तुमच्याशी कोण भांडेल? पण गांधी आणि आंबेडकर आणि नेहरू हे मूल्यात्मक मुद्द्यावर एकत्र होते, हे सांगितलं पाहिजे, नव्या पिढीला पण सांगितलं पाहिजे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा देश इथपर्यंत येऊन कसा पोहोचला हे पण नीटपणे सांगितलं पाहिजे. माझा कायम भरोसा, मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला नव्या पिढीशी बोलावं लागेल. तुम्ही गंमत नका, म्हणजे महात्मा गांधींचं वैशिष्ट्य काय? महात्मा गांधींनी यंग इंडिया सुरू केलं, नवी तालीम सुरू केली. नवी पिढी, नव्या पिढीशी बोलत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून हे करत असताना सगळ्यात पहिल्यांदा हा जाती आणि धार्मिक विखार काढून टाकला. कारण नसताना धर्माच्या पायावर विखार निर्माण करायचा प्रयत्न केला जातो. हा काय विखार आहे धार्मिक पायावर?
माझं वी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये कविता आहे. ती कविता अशी मिर्झा बेग इथे बसलेले आहेत आणि मला फार आनंद आहे की हा भारत आहे. संजय आवटे आहेत, माधुरी वाळके आहेत आणि मिर्झा बेग तर माझ्या शेजारी बसलेले आहेत. ती कविता अशी आहे, तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक असतो. अरे तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. बघा भगवानचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती. तुम्हाला मजा सांगतो, मी अनेकदा हे सांगितले पण मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि ते मुख्यमंत्री असताना एका सभेमध्ये आम्ही एकत्र होतो. उद्धव साहेबांना उद्देशून मी असं म्हटलं, उद्धव साहेब मी बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणतो, पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियावर श्याम बेनेगलांनी भारत एक खोज नावाची मालिका काढली. श्याम बेनेगल गेले पण त्या भारत एक खोज मध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधावा लागला. हा भारत आहे आणि भारताची ही गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्याकडे एवढा मोठा वारसा आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एवढा मोठा वारसा, एवढा मोठा वारसा आहे तरी आरसा कसा काय असा प्रश्न अनेकांना पडतो. वारसा छान आहे पण आरसा असा का? याचं कारण काय माहिती? आपण ढोंगी आहोत. अनेक सांगितलं आपण ढोंगी आहोत. स्टेजवर जय भीम, घरी गेलं की मग आपण जे तुम्ही लक्षात घ्या, भारतासारखा वारसा रामचंद्र गुहा असं म्हणतात की भारतासारखे फाउंडिंग फादर्स जगात कोणाकडेच नाही. अमेरिकेकडे गांधी नेहरू नाहीत, आंबेडकर नाहीत, फुले शाहू नाहीत. आपल्याकडे एवढा वारसा आहे तरी असं का होतं? कारण आपण बोलतोय आणि करतो भलतो. पण मजा सांग, मध्यंतरी माझ्या एका नातेवाईक महिलेचा मला फोन आला. केशवराव विसरे म्हणून तो सांगतो, तुम्ही फार चांगलं काम करता, माध्यमांमध्ये राहून या प्रकारचं काम करणं तुमचं फार अतिशय मनापासून अभिनंदन. एका महिलेचा मला फोन आला, माझ्या नातेवाईक महिलेचा, आणि ती मला म्हटली की संजू जरा घरी, वातावरण सिरियस आहे. म्हटलं बरं. मी गेलो, सगळी गंभीर आहे, भाऊ गंभीर, बाप गंभीर, अगदी गौतम गंभीर. म्हटलं झालं काय? आणि पोरगी कॉलेजमध्ये जाते, प्रेमात पडली. कॉलेजमध्ये आणखी काय करायचं असतं? कॉलेजमध्ये जाऊन जे प्रेमात पडत नाहीत ते काय करणार आयुष्यामध्ये? मला एक जण म्हटलं आमची पोरं प्रेमच करत नाही. तो म्हटलं कारण काय माहितीये का? त्या प्रेमातनं जन्मलीच नाहीत, ती हुंड्यातनं जन्माला आली. हुंड्यातनं जन्मलेली पोरं प्रेम कसं करते? म्हणजे पोरगी प्रेमात पडली आणि लग्न करायचं म्हणते. कॉलेजमध्ये आहे, प्रेमात पडली आहे, लग्न करायचं म्हणते, अडचण काय? प्रकाष्ट आहे, अंतर जाती. जरा समजावून सांग. तिला समजावून सांगायला चुकीचा माणूस निवडला. मी म्हटलं बरं बरं मी सांगतो. गेलो, आत गेलो, म्हटलं बस बाळ सांग काय. गप्पा मारल्या, माझ्या लक्षात आलं की मुलगा चांगला आहे आणि छान वैचारिक असं छान प्रेम आहे, शारीरिक आकर्षण केवळ नाही. त्यामुळे की मी तिला म्हटलं तू काळजी करू नका, बिनधास्त लग्न करायचं, मी आहे. आयांचा विश्वास कोणावर नसतो. ती दारामध्ये होती, ती पटकन दार आत आली. संजू तुला मी काय सांगितलं होतं? म्हणजे तुला मी सुपारी काय दिली होती? तू करतो काय? काय सांगतो तिला? म्हटलं माझी हीच भूमिका आहे. तुम्ही संजू अशी भूमिका स्टेजवर बरी दिसते, घरात नाही. तू टीव्हीवर बोलतो, आम्हाला किती कौतुक असतं, आम्ही सगळ्यांना सांगतो आमचा संजू, म्हणजे टीव्हीवर बोलायचं असतं, घरात नसतो वागायचं. मी नेहमी गमतीने सांगत असतो, नागराज मंजुळा आमचा लंडनला गेला होता आणि तो लंडनला गेल्यानंतर लंडनहून परत आला. त्याला मी म्हटलं नागराज तू लंडनमध्ये काय बघितलंस? तो काहीतरी भलतंच बघतो हे मला माहिती आहे. म्हटलं तू काय बघितलंस? म्हटलं सर मी लंडन मधल्या लोकांना विचारलं
50 लोकांना विचार, अशी कुठली शिवी आहे जी दिली की तुम्हाला त्रास होतो? काही विचारतोस म्हटलं, सैराटच आहेस म्हटलं, काय वाटेल ते विचार. म्हणे नाही म्हणे, शिवीवरनं संस्कृती कळत, अशी कुठली शिवी आहे? म्हटलं बरं. म्हणजे निम्म्या लोकांनी सांगितलं अशी एक शिवी आहे जी दिली की आम्हाला त्रास होतो. पुरके साहेब म्हटलं कुठली? म्हणे लायर. लायर म्हणजे खोटारडा. म्हटलं खोटारडा ही आमच्याकडे शिवीच नाहीये. आलेला बाडा खोटा कुठला? या दांभिकतेमुळे आपलं नुकसान झाल्याने म्हणून मी सांगतोय, जय भीम म्हणायचं म्हणजे केवळ जय भीम म्हणायचं नाही, जय भीम म्हणायचं म्हणजे खरोखर आपण त्या वाटेवरून चालतो का हे लक्षात घेतलं. कल्पना करा, अरे तळेगाव नावाचं गाव आहे मावळ तालुक्यामध्ये पुण्याजवळ, तिथे बाबासाहेबांनी बंगला घेतला होता. तिथे केअरटेकर एक आजी होती. त्या आजींची मुलाखत मी साम टीव्हीवर असताना संतोष घेतली होती. त्या मुलाखतीला मी गेलो घ्यायला. त्या आजीने विचारलं, म्हणजे बाबासाहेबांना वायलिन वाजवायला फार आवडायचं आणि खूप त्यांना असं खूप छंद होते, खूप असा रसरशीत माणूस होता. वेगळं जेवायला आवडायचं, बागकाम करायला आवडायचं. पण म्हणे मी त्यांना सांगितलं की थोडं वायलिन वाजवायची की पुन्हा लिहायला सुरू करा. मी त्यांना म्हणायचं की जरा विश्रांती घ्या. आणि विश्रांती घ्यायला माझ्याकडे वेळ नाही. ज्या माणसाने अविरतपणे तुमच्या माग्यासाठी आपलं आयुष्य पूर्णपणे झोकून दिलं आणि जर आपण हे करत नसू तर मग जय भीम म्हणण्याचा अर्थ काय? मी तुम्हाला मजा सांगतो. पुरके साहेब, मी BSc ऍग्रिकल्चर केलं आणि BSc ऍग्रिकल्चर केल्यामुळे बऱ्यापैकी माझ्या मित्र अधिकारी आहे. BSc ऍग्री आणि MPSC UPSC असं बरंच नातं आहे. मी गमतीने सांगत असतो, माझे जे मित्र आहेत, काही ब्राह्मण आहे, काही बौद्ध आहे, काही मराठा आहे, तिघांच्या 2 साधर्म्य. एक म्हणजे ते अधिकारी आहेत आणि दुसरं म्हणजे सगळे भ्रष्ट आहे. फक्त तिघांचे स्पष्टीकरण वेगळं आहे. मी ब्राह्मण अधिकाऱ्याला विचारतो, तू पैसे का खातो? तो सी संजय, सिस्टीम इज लाईक दॅट. व्यवस्था अशी आहे, तुम्हाला राहायचं असेल तर पैसे खावे लागतात. आमच्या मराठा अधिकाऱ्याला हा प्रश्नच कळत नाही, म्हणजे काय करायचं असतं. आणि बौद्ध अधिकाऱ्याला पैसे खाणं हा सामाजिक न्यायाचा मुद्दा वाटतो. मी सांगितलं, म्हटलं आपण जय भीम म्हणतो तर लक्षात घेतलं पाहिजे की खरोखरच आपण कुठल्या वाटेवर आहोत आणि कुठल्या वाटेनं चालणार आहोत. आणि म्हणून मी म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा जय भीम म्हणताना प्रमुख जबाबदारी, अरे मी म्हटलं ना, तुमच्या माझ्या बाबासाहेबांनी, महात्मा फुलेंनी, अरे काय केलं ह्या लोकांनी, तुम्ही कल्पना करा. महात्मा फुले नगरसेवक माणूस तेव्हाचा, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, पैलवान. लोक म्हणतात ना फुलांना काय मारहाण बिराण काही नाही. फुले पैलवान होते आणि 100 पैलवान सोबत असायचे. फुलांना हात लावणं सोपं नव्हतं त्या काळच्या पुण्यामध्ये. आजही महात्मा फुले जे म्हणतात संतोष अरसोड, ते छापणं कठीण आहे. त्या काळच्या पुण्यामध्ये हे लिहिणं हे काय सोपं होतं? उत्तुंग माणूस होता. पण तुम्ही कल्पना करा, केवळ लोकांसाठी सावित्रीबाई फुलेच्या काळामध्ये रुग्णांची सेवा करताना गेल्या. बाबासाहेबांनी केवळ एवढंच केलं. आणि एवढं असताना सुद्धा जर आपल्या लक्षात हे येत नसेल, आणि म्हणून माझं नेहमी पहिलं आव्हान जे आहे, जे एक लक्षात घ्या, बाकीच्यांबद्दल मी बोलत नाही, ते जय भीम म्हणतात, जे फुलेशाह आंबेडकर म्हणतात, जे जिजाऊ म्हणतात, ते केवळ घोषणा नाहीये, जबाबदारी आहे. तुम्हाला मी खरं सांगतो, मनापासून सांगतो, अत्यंत मनापासून. तुम्हाला माहित आहे, मला जे ओळखतात त्यांना माहित आहे की मी उत्स्फूर्तपणे जे मला वाटतं मनापासून ते बोलणारा माणूस. मी काही मनोरंजन आणि मनिरंजन म्हणून भाषणे करत. मला मनापासून असं वाटतं की खरोखर आपण जर एकवटलो ना, खरोखर आपण नागरिकांचं राजकारण उभं केलं तर आपण पर्याय देऊ शकतो. आपण पर्याय उभा करू शकतो. नागरिकांचं राजकारण उभं करणं आपल्यापैकी प्रत्येकाला सहजपणे शक्य आहे. पण त्यासाठी या पूर्व अटी आहेत, त्या लक्षात घेतल्या पाहिजे. मगाशी उल्लेख केला महात्मा फुलांचा. काय होतं माहितीये का, ते महात्मा फुले जेव्हा काम करत होते तेव्हा किती माळी त्यांच्या सोबत होते माहिती नाही. आता महात्मा फुले माळी, ओबीसी. मी बीडमध्ये भाषणाला गेलो, पुरके साहेब, लोक दुकानामध्ये जाताना पण जात बघायला लागले. हा महाराष्ट्र होता आपला, हा महाराष्ट्र होता. आणि एक लक्षात घ्या, जातीय सलोख्याचा मुद्दा केवळ तेवढाच नाहीये. संतोष अरसोड, मला कॅलिफोर्नियात एका मित्राचा फोन आला. तो एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे.
तुम्हाला म्हटलं आमच्या ऑफिसमध्ये मीटिंग झाली बोर्ड ऑफ डायरेक्टरची, आणि आपली गुंतवणूक कुठे न्यावी, आपला प्रकल्प कुठे न्यावा यावर चर्चा सुरू होती. तर पहिला प्रस्ताव होता महाराष्ट्र. नंतर आमचे सीईओ म्हणाले नको, महाराष्ट्रामधलं वातावरण काही बरं नाही. जातीय सलोख्याचा, धार्मिक सलोख्याचा मुद्दा केवळ जातीय धार्मिक नाहीये, आर्थिक सुद्धा. त्याचा थेटपणे परिणाम अर्थकारणावर होणार आहे, तुमच्या उद्याच्या पिढ्यांवर होणार आहे. आणि म्हणून सुद्धा सलोखा आवश्यक आहे. ज्या देशामध्ये सलोखा नाही त्या देशामध्ये अर्थकारण सुद्धा गतिमान होऊ शकत नाही. मला आठवलं, एकदा ही घटना सांगितली, अनेकांना माहिती असेल पण तरी मुद्दाम सांग. एकदा मला असं माझ्या कॉलेजमधल्या ड्रीम गर्लचा फोन आला. कॉलेजमध्ये ड्रीम, ते तरुण मुलं बसले. मला माहिती नाही, आमचा काळ फार अवघड होता. एखादी मुलगी आवडली तर व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं, पत्र लिहावी लागायची. आणि मी तर 12 पानांची पत्र लिहायची. एवढी पत्र लिहिली त्यामुळे पत्रकार झालो. पण माझं अक्षर बरं होतं, तर लोक म्हणायचे माझे पत्र लिहून. म्हटलं तुझं कसं काय, तुझं प्रेम. मंगेश पाडगावकर, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नामचं सेम असतं. तर मी केलं बीएससी ऍग्रिकल्चर. आता इथे कोणी बीएससी ऍग्री केलंय का तुम्ही बघा. माझ्या कालावधीमध्ये बीएससी ऍग्रिकल्चरला मुली नसत. मी ऍडमिशन घेतलं, गेलो, अख्ख्या वर्गात 180 जणांमध्ये एकच मुलगी. मी म्हटलं आपण घोर चूक केलेली आहे. पण मग शेजारच्या कॉलेजमध्ये जरा मी थोडासा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. एवढ्यासाठी मी डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स केलं शिवाजी विद्यापीठामध्ये. काहीतरी संधी मिळाली पाहिजे. तिथे एक मुलगी आवडते, पण तसंच एकतर्फी आपलं पत्र लिहायची. तर पत्र लिहिल्यानंतर पुन्हा कबूतर शोधावं लागायचं. आमचा काळ कबूतर जहाजा वगैरे असा होता, पण ते कबूतर वडापाव खायचं. एवढं सगळं करून त्या मुलीला एवढी पत्र लिहिली, काही फरक पडला. ती कॉलेजमधली माझी ड्रीम गर्ल अचानकपणे तिने मला व्हॉट्सअपवर मेसेज केला, संजय कसा आहेस. मेसेज कसा होता, संजय कसा आहेस. पण मी वाचलं असा, संजय कसा आहे. तारा झंकारला ना. जरा म्हटलं छान, पुरके साहेबांना काहीतरी आठवते बरं. एवढं म्हणलं पुरके साहेबांनी कुठलंच ऐकलं नाही. हे मात्र ते म्हणजे रिलेट करतायत ते. हा 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 बोला, बरोबर आहे, अगदी माझ्या मनातलं आहे. तिला सगळं ते चाल सुरू झालं. मी इकडचा तो काय करतो, ती काय करते. भास्कर मला म्हटलं संजय तुझी जात कुठली. काय बाबा, काय ग बाई म्हटलं, जातीवर काय आलीस एकदम. पण तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास तर मला असं वाटायचं की तू ब्राह्मण असतो. म्हटलं तेव्हा काय वाटायचं ना आता काय वाटत नाही. जर डीपी बघितला तर डीपी फार महत्वाचा असतो. मध्यंतरी मला एक मुंबईमध्ये प्राध्यापिका भेटली. त्या मला म्हटल्या ओके साहेब ओळखलं का, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. म्हटलं भेटल्यावर ओळखू याल असा डीपी ठेवत चला. अजय गावंडे कुठे गेले, कुठे इतके मागे का बसला. तर डीपी हा साहेब ओळखला, आपण फेसबुकवर फ्रेंड. डीपी बघून असं वाटतं मॅडम भेटल्यावर असं वाटतं. मी नेहमी सांगतो की आपण तेवढे काही बरे नसतो जेवढे डीपीवर असतो, आणि तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. मध्यंतरी माझी भाची मला म्हटली बामड्या म्हणे एका मुलाच्या प्रेमात पडले. बघ ना डीपी कसं हँडसम आहे. म्हटलं आधार कार्ड पण बघ आणि मग ऍव्हरेज काढ. तो डीपी, माझा डीपी असा होता. आता ज्याप्रमाणे बॅनर आहे, महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान, असं मागे बॅनर, माझा फोटो वगैरे, आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ. ते महात्मा फुलांवर भाषण, जय भीम म्हणजे हा काही ब्राह्मण नसणार असं तिने ठरवलं. म्हटलं मला जातच नाहीये, पण तू मला वारंवार विचारतेस म्हणून तुला विचारतो, तुझी जात कुठली. मी ब्राह्मण आहे, मी कोकणस्थ ब्राह्मण. म्हटलं मग सांगू का,
माझं सोडून दे, तुझ्या डीपीवर महात्मा फुलेच असले पाहिजे, तुझ्या डीपीवर सावित्रीबाई फुलेच असले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो ते जेवढ्या महिला आहेत ना, हे जातभेद प्रकार पुरुषांना महिलांना जात नाही. सर्वाधिक शोषण हे ब्राह्मण स्त्रियांचं झालं. सर्वाधिक शोषण ब्राह्मण म्हणजे लक्षात घ्या, अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या पुरुषांचंही जेवढं शोषण झालं नाही त्याहून अधिक शोषण ब्राह्मण बायकांचं झालं. मी म्हणत नाही. रमाबाई डोंगरे नावाची विदुषी कोकणस्थ ब्राह्मण, तिने हायकास्ट हिंदू विमेन नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये ब्राह्मण महिलांवर काय अन्याय होतात, काय शोषण होतं ते लिहिलं. लिहिल्यानंतर तिला पुरस्कार मिळाला. त्या पुस्तक लिहिले की पुरस्कार मिळाले. पुरस्कार काय मिळाला? तिला धर्मातून बाहेर काढले, धर्मातून बहिष्कृत केलं गेलं. तेव्हा तिची पुण्यामध्ये एकच मैत्रीण होती, सावित्रीबाई. मध्यंतरी रामा माधव पेशवाईवर एक सिनेमा आला होता. आमची कोकणस्थ मैत्रीण आपली नटून थटून 6 वारी 9 वारी काहीतरी लुगडे वगैरे नेसून रमाबाई पेशवा मला खूप प्रियत वगैरे असं आपलं. रमाबाई पेशवा फार छानच होत्या, पण त्या रमाबाईंना 20व्या वर्षी सती प्रथेच्या नावाखाली जिवंत जाळलं गेलं, ते विसरू नका. तूच ठेवलं पाहिजे म्हटलं. पण माझा काय संबंध आहे? ते ओबीसी आणि दलित आणि हे ते करतील, माझा काय संबंध नाही. म्हणजे तुला महात्मा फुल्यांबद्दल काय काय माहिती? एक लक्षात घेईन, तुम्हाला मुद्दाम सांगतो कारण तुम्हाला नव्या पिढीपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे. नव्या पिढीपर्यंत या शैलीत आणि या पद्धतीने पोहोचवलं पाहिजे. आपली अडचण काय होते माहिती का? नवी पिढी आपलं ऐकतच नाही. तुम्ही भाषण असं करता की एरंडेल पिल्यासारखंच आहे. पोरांना असं वाटतं यांचंच काही खरं नाही, हे आपल्याला काय सांगतं. त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या शैलीमध्ये तुम्हाला हे सांगावं लागणार आहे. म्हणून मी तुला म्हटलं तुला काय माहिती? मला म्हटलं मला एक माहिती, महात्मा फुल्यांनी सावित्रीबाई फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आता बरोबर आहे. तुला माहिती आहे मुलींसाठी पहिली शाळा जेव्हा सुरू केली तेव्हा त्या पहिल्या शाळेमध्ये सगळ्या मुली ब्राह्मण होत्या. दुसरी गोष्ट, शाळा सुरू करताना जागा नव्हती. पहिली शाळा सुरू करताना भिडेंनी जागा दिली, दुसरी शाळा सुरू करताना चिपळूणकरांनी जागा दिली. भिडे हे महात्मा फुलेंचे मित्र. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. मला पोरके साहेबांना मिशा फुटतात असं वाटत आहे आणि पलीकडे सगळी झाडं आंब्याची आहेत असं वाटायला लागलं. जागा भिडेंनी दिली, चिपळूणकरांनी दिली. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा हे कल्पना पुढे आली की मुलींची शाळा सुरू करायची, त्या मुलींच्या शाळेमध्ये शिकवणार कोण? शिक्षिका पाहिजे, पुरुष चालणार नाही. सावित्रीबाई फुले म्हटलं मी शिकवेन, पण सावित्रीबाई फुले निरक्षर होते. सावित्रीबाईंना शिकवण्यासाठी महात्मा फुले पुढे आलेच, पण त्याच वेळी वाळवेकर, गोवंडे, परांजपे, भवाळकर हेही पुढे आहे. तुम्हाला कल्पना आहे? लोकहितवादी त्यांनी शतपत्र तुम्हाला माहित आहे. अंकुशराव लोकहितवादींची शतपत्र बाबासाहेबांनी आपल्या बहिष्कृत भारतमध्ये छापले. ते ब्राह्मण होते, पण ब्राह्मणांच्या दक्षिणा बंद करा हे लिहिलं लोकहितवादी आणि त्यावर सही केली भवाळकर. सगळ्या मुली पहिल्या शाळेमध्ये ब्राह्मण होत्या. काय सांगतोस म्हटलं, काय ऐकतोस? आता आणखी सांग म्हणलं तुला काय माहिती? म्हणजे मला हे माहिती आहे की त्यांना केशवपन व्हायचं, नवरा गेल्यानंतर केशवपन व्हायचं. केशवपनाच्या विरोधामध्ये महात्मा फुल्यांनी न्हाव्यांचा संप केला. ते बरोबर आहे. केशवपन कुठल्या जातीमध्ये व्हायचं? मी काकस्पर्श बघितलेला. प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये व्हायचं. कोकणस्थ ब्राह्मण महिलांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. म्हणजे आणखी काय मला सांग. तिसरी गोष्ट म्हणजे मला हे माहिती आहे की त्यांनी माणसं किती मोठी असते. महात्मा फुल्यांनी त्या कालावधीमध्ये प्रसूतीगृह काढली. तेव्हा काय व्हायचं, बाल विधवा ज्या असायच्या त्यांचं लैंगिक शोषण व्हायचं आणि मग गरोदर राहायच्या, त्या आत्महत्या करायच्या, अवैध पद्धतीने गर्भपात करायच्या. फुले दाम्पत्यानं फलक लावला की अशा कुठल्याही महिला असतील त्यांनी इथे यावं, इथं प्रसूत व्हावं आणि बाळ इथेच ठेवून जावं. तू कल्पना कर, आता दिनानाथ मंगेशकर मध्ये काय अवस्था असते, तेव्हाची प्रसूतीगृह. म्हटलं तुला अगदी बरोबर माहिती आहे, पण एक लक्षात ठेव, ज्या 42 महिला प्रसूत होऊन गेल्या 42च्या 42 ब्राह्मण होते. पण आणखी तुला काय माहिती? मला हे माहिती आहे की त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. फक्त विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्यानं बलात्कार केला, त्यातून जन्माला आला यशवंत, त्याला डॉक्टर यशवंत दत्तक. आता मला सांग,
महात्मा फुले कोणाच्या नाही लक्षात घ्या म्हटलं. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा. हिंदू कोड बिल काय होतं? महिलांना संपत्तीमध्ये हक्क मिळाला पाहिजे, महिलांना घरामध्ये वाटा मिळाला पाहिजे, म्हणून बाबासाहेबांना केंद्रीय मंत्री असताना जे आठवले आता कुठली चारोळी वगैरे सादर करणार नाही. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर. महिलांना संपत्तीमध्ये हक्क मिळाला पाहिजे. घर महिलांचंच असतं, पुरुषांचा काय संबंध? संतोष मध्यंतरी एका अलिबागमध्ये मी गेलो होतो. ते नवरा बायकोचं भांडण सुरू. नवरा म्हटला बायकोला, हो घराच्या बाहेर. काय म्हटलं? हो घराच्या बाहेर. बायको म्हटली कुणाचं घर? कुणाचं घर? नवरा म्हटला माझं घर. बायको म्हटली सांग बरं साखर कुठल्या डब्यात आहे? साखर कुठल्या डब्यात माहित नाही म्हणतो माझं घर. बाबासाहेब म्हटलं की महिलांचा हक्क असला पाहिजे संपत्तीवर आणि घरावर. तेवढ्यासाठी एक लक्षात घ्या, हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर जेव्हा बाबासाहेब उभे राहिले तर अनेकांनी सांगितलं तुम्ही 1935 मध्ये हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केलेली आहे, आता हिंदूंबद्दल बोलू नका. बाबासाहेब म्हटले मी कुठल्याही धर्मात जाईल पण प्रत्येक धर्मातली महिला तिला न्याय हक्क मिळालेच पाहिजे. आणि बाबासाहेब तेव्हा असं म्हणतात महिलांना धर्म नाही जात नाही, सगळ्या जात धर्मांचं महिलांच्या शोषणावर एकमत आहे. तेव्हा म्हटलं आता मला सांग तुझ्या डीपीवर कोण पाहिजे? ती म्हटली बाय. 15 दिवसांनी तिने परत हाय केलं. हाय केल्यावर मी हाय खाल्ली एकदम. मला कविता आठवली, गुलाब मोगरा जोई जाई शक तुझ्यासारखे कुणीच नाही आई शक. तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे आणि तुला मी लिहू न शकलो शाही शपथ. तर म्हणजे शाही शपथ खूप लिहिलं होतं पण उपयोग झाला नव्हता. पण तिचा मला हाय मेसेज आला. मी बघितलं तिच्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई आणि बाबासाहेबांचा कोलाज. याचे निष्कर्ष दोनच आहेत मुरके साहेब, केशवराव तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. निष्कर्ष दोनच आहेत. पहिला निष्कर्ष आपण सुद्धा बोलत राहिला. आपल्याकडे अडचण काय झाली माहिती आहे का? आपणच शिक्का मारू ते आपलं नाही. अरे आणि मग काय होतं माहिती आहे का? आपलेच लोक बोलणार आणि आपणच ऐकणार. ते हळदी कुंकाच्या बायकांचं असतं की नाही, आज आमच्याकडे उद्या तुमच्याकडे बायका त्याच. घरं बदलता तरी बायका पण बदलल्या पाहिजेत ना. वेगळ्या लोकांशी बोललं पाहिजे. वेगळ्या लोकांशी बोलल्यानंतर जग बदलू शकतं, लोक बदलू शकतात यावर आपला विश्वास असला. पहिला मुद्दा जो आहे तो परिवर्तनवाद्यांनी संवाद केला पाहिजे, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक जण एकाच वाटेवर असेल असं मानण्याचं कारण नाही. कुणी पंढरपूरला पोहोचलेला असेल, कुणी आणखी पालखी मार्गावर असेल, पण तो त्या वाटेवर आहे ना, तो आपला आहे. पहिला निष्कर्ष हा, बोललं पाहिजे माणसं बदल. दुसरा निष्कर्ष हा, कॉलेजमध्ये मैत्रीण नंतर सुद्धा पटू शकते. आपण प्रयत्न करणं आवश्यक, शेवटपणा आवश्यक. माझा मुद्दा असा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला बोललं पाहिजे, आपण हा संवाद केला पाहिजे. जातीच्या, अरे तुम्ही कल्पना करा, समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक रघुनाथ धोंडो कर्वे तेव्हा चालवायचे. समाज स्वास्थ्य, रघुनाथ धोंडो कर्वे हे ब्राह्मण, रघुनाथ धोंडो कर्वे समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक चालवायचे. आणि त्या नियतकालिकामध्ये कुटुंब नियोजनाच्या अनुषंगाने त्यांनी प्रामुख्याने काम केलं. कुटुंब नियोजन. तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. न्यायालयामध्ये लढाई सुरू झाली. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी संस्कृती बुडवली, धर्म बुडवला, अशा प्रकारची मांडणी केली गेली. रघुनाथ धोंडो कर्व्यांना त्रास झाला पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारे बोललं गेलं. रघुनाथ धोंडो कर्व्यांच्या बाजूनं तो कुठलाही वकील तयार नव्हता. तर एकच वकील पुढे आला, बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्याने विचारलं की तुम्ही कसं काय आलात, तुमचा आपला काय संबंध आहे? तुम्ही त्यांचं नाव बघा, रघुनाथ धोंडो कर्वे, भटवाडी, मुंबई, आपला काय संबंध आहे? बाबासाहेब म्हटले माझा संबंध जातीचा नाहीये, माझा संबंध मूल्यांचा. बाबासाहेबांनी केस लढले. बाबासाहेब केस हरले ती, पण ती लढली. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा संघर्ष गाडगे बाबांवर संतोषने खूप सुंदर लिहिला. हे प्रबोधनकार ठाकरेंनंतर गाडगे बाबांचं चरित्र महाराष्ट्रापर्यंत कोणी पोहोचवलं असेल, संतोष अरसो.
गाडगे बाबांचं शेवटचं कीर्तन आहे. गाडगे बाबा शेवटच्या कीर्तनामध्ये असं म्हणतात, माझ्या भीमाला सोडाल तर देश फोडाल. कल्पना करा, गाडगे बाबांनी जातो स्वतःचा मुलगा गेला तरी गाडगे बाबांनी कीर्तन सुरूच ठेव. पण बाबासाहेब गेल्यानंतर मात्र काही दिवसातच गाडगे बाबा गेले, कारण त्यांना भयंकर त्रास. पंढरपुरातला आपला आश्रम मठ बाबासाहेबांना दिला. हा इतका समृद्ध वारसा आहे आपल्याकडे. हा वारसा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, हा वारसा सांगत राहायला पाहिजे, हा वारसा बोलत राहायला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हा भारत जेव्हा तयार होत होता तेव्हा हा भारत तयारच होणार नाही अशा प्रकारची मांडणी केली जात होती. सातत्याने मांडत आलोय. 1888 मध्ये जॉन स्ट्रेची नावाचा विचार बनला. त्याचं इंग्लंडमध्ये व्याख्यानांचं आयोजन केलेलं होतं की तुम्ही या आणि आम्हाला समजावून सांगा भारत काय. जॉन स्ट्रेची म्हटलं एका भाषणात काही भारत समजावून सांगता येणार. त्याला 7 भाषणं. त्याचं पुस्तक पण इंडिया बाय जॉन स्ट्रेच, 7 भाषणं त्याचं पुस्तक निघालं. त्या 7 भाषणं झाल्यानंतर शेवटच्या भाषणामध्ये जॉन स्ट्रेची असं म्हटलंय, तर एकच गोष्ट खरी आहे, भारत नावाचा देश म्हणून कधीही उभा राहू शकत नाही. कारण जेवढं साधर्म्य युरोपातल्या 2 देशांमध्ये आहे तेवढंही साधर्म्य पंजाब आणि बंगालमध्ये नाही. एवढ्या भाषा, एवढे धर्म, एवढे पंथ, हा देश म्हणून उभाच राहू शकणार नाही अशा प्रकारची मांडणी जॉन स्ट्रेची 1888 मध्ये करत. 1940 मध्ये चर्चिल यांचं भाषण. चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे चर्चिल हे नोबेल विजेते लेखक. चर्चिल असं म्हटले, भारत हा देशच नाहीये, भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती. हा देश कधीही उभा राहू शकत नाही. ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं तसा हा देश अक्षवृत्त असतं, रेखावृत्त असतं, विषुववृत्त असतं, असतं पण दिसत नाही, फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देत. तसा भारत आहे. भारत हा देश होऊ शकत नाही अशा प्रकारची मांडणी चर्चिल करत होते. चर्चिलचा देश दुभंगला, तुमचा माझा देश मात्र दिमाखात झेपला. कुछ बात है हस्ती मिटती नहीं. आणि ही बात मन की बात नाही. ती बात काय आहे हे लक्षात पण घेतलं पाहिजे आणि उद्याच्या पिढीला समजावून सांगितलं पाहिजे की हा देश उभाच राहू शकत नव्हता, हा देश तयारच होऊ शकत नव्हता. तो देश इथपर्यंत उभा राहिला. तुम्ही कल्पना करा, भारत आणि पाकिस्तान यांचा जन्म झाला एकाच दिवशी, पण तरी सुद्धा पाकिस्तानचं काय झालं. तुम्ही गंमत बघा, पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला, दोघांचा धर्म एकच. भारतामध्ये एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा, भारत मात्र दिमाखात झेपावला. आणि म्हणून हा भारत जो आहे, हा राष्ट्रवाद जो भारताचा आहे, तो समजावून सांगणं, तो समजावून घेणं आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं. मी मगाशी म्हटलं, इथं प्रत्येकाला बोलता येतं, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार. ती गंमत तुम्हाला सांग, भारत आणि चीन सीमारेषेवर, अंकुश, भारत आणि चीन सीमारेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू होती. पण कुत्र्यांची कळवण माहिती ना, कळवणला काय म्हणतो तिकडे, विलोंडी. बर, विलोंडी काय सुरू होती बर का, किलोंडी. हा, कळवणच किलोंडी आहे, बरोबर. कुत्र्यांची किलोंडी सुरू होती. बघ, ही गंमत आहे भारताची. इकडे कळवंड आहे, इकडे किलोंडी आहे. मध्यंतरी मी काय केलं माहिती का, ते पिवळ्या बॉबी असते ना, ते बॉबी मला एकदम टोल नाक्यावर मिळालं. मी ते सगळे 10 बोटांमध्ये त्या बॉबी अशा घातल्या आणि फेसबुकवर फोटो काढला. आपल्याला फेसबुकवर एकदम फार आवडतं, तुम्हाला माहिती. अनेक लोक मला म्हणतात की तुम्ही काम करता की नाही नक्की, म्हणजे एवढे फेसबुकवर असते. ते फोटो काढला आणि मी वर लिहिलं बॉबी खाल्ली. तर खाली आमच्या विदर्भातल्या एका मित्रानं लिहिलं, ते बॉबी नाही, पोंगा पंडित आहे. आमच्या पुण्यातल्या लोकांना कळलं हे पोंगा पंडित काय आहे, हे वैविध्य आहे. तर ते भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांची कलोंडी, बरोबर, वा आलं मला, कुत्र्यांची कलोंडी सुरू होती. आणि चीन मधला एक कुत्रा भारताच्या सीमेमध्ये आत आलेला आणि बाकी भारतीय कुत्री होती. चीन मधला कुत्रा एकदम असा धष्टपुष्ट, भारतीय कुत्री आपली. चीन मधल्या कुत्र्यानं सांगायला सुरुवात केली, अरे आमच्या देशामध्ये काय हॉस्पिटल, काय उड्डाणपूल, काय ते सगळे रस्ते, काय स्वच्छता, तुमच्याकडे काय. तर भारतातल्या कुत्र्यांना बोलायचं होतं, पण भारतीय कुत्रे शेवटी शक्यतो काय करतात, बाहेर फार भांडण करत नाही, घरात गेल्यावर मग. त्यामुळे त्यानं फारच सुरू केलं. एका भारतीय कुत्र्याला असं वाटलं की उत्तर दिलं पाहिजे.
उत्तर देणार, पण तोंडात तंबाखू. तुमच्या भाषेमध्ये खर्रा, हे काही खर्रा नाही बरं का, पण तोंडात खर्रा. मग शेवटी फारच झाल्यानंतर त्याने खर्रा थुंकलाच. म्हटलं एवढं कौतुक करतो चीनचं, चीनमध्ये यावे, चीनमध्ये त्यावे, तर तो भारतामध्ये का आला चीन सोडून? तो म्हटलं काय, चीनमध्ये सगळं मिळतं, खायला मिळतं, प्यायला मिळतं, पण चीनमध्ये भुंकता येत. हा जो भुंकण्याचा अधिकार आहे, हा जो बोलण्याचा अधिकार आहे ना, तो भारतीय माणसाचा सगळ्यात महत्वाचा अधिकार आहे. तो कधी गमावता का? आणि जाणीवपूर्वक नगाशी म्हटल्याप्रमाणे व्यवस्थेला भीती कोणाची असते माहिती? व्यवस्थेला IIT झालेल्या लोकांची भीती नसते, IAS झालेल्या लोकांची भीती नसते, IPS झालेल्या लोकांची भीती नसते. व्यवस्थेला भीती असते विचार करणाऱ्या माणसं. ते पूर्वी होतं ना, बाळ रडत होत, ग्राईप वॉटर देतात. आता बाळ विचार करत, मोबाईल देतात. 4G, 5G, 6G, जिजरे जी. मी कायम सांगत आलोय, मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबांची भीती वाटते. येस सर, येस सर म्हटलं पाहिजे ना. वाय सर? मला जेव्हा मी BSc ऍग्रिकल्चर केलं, बाकी सगळ्यांनी MPSc UPSc केलं पुरके सर, तर मी काही केलं नाही. म्हटलं आपल्याला UPSc नाही करायचं. म्हटलं आपण मंत्र्यांच्या समोर जाऊन येस सर, मी मंत्र्यांना विचारणार, पण आपण गुवाहाटीलाच का गेला? गुवाहाटी शिवाय यवतमाळमध्ये पण झाडी डोंगर चांगले आहेत, आणि आता मी राहिलो हॉटेल तर फारच भारी आहे. मला विचारता आलं पाहिजे की तुम्ही ते गुलाबी जॅकेट अचानकपणे कसं काय घालायला सुरुवात? तुम्हाला बोलता आलं पाहिजे, विचार करता आला पाहिजे, जाणीवपूर्वक पुढच्या पिढ्यांनी विचारच करू नये अशा प्रकारची व्यवस्था आहे. आणि माध्यम त्यांच्या हातामध्ये आहेत, पण कुठलंही माध्यम विचार करायला शिकवत नाही. विचार करायला तुम्हाला शिकावं लागतं आणि शिकवावं लागतं. आणि म्हणून नव्या पिढीपर्यंत त्यांना काय झालं माहितीये का, नव्या पिढीकडे एवढी माध्यम आहे आणि जुन्या पिढीला ती भाषाच कळत. सुरेश भटांची कविता आहे, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. या पिढीची भाषाच आपल्याला कळत. आणि ही पिढी काय होतं, आम्ही जेव्हा लहान होतो तर आम्हाला असं वाटायचं आपल्याला काहीच येत नाही, आईला सगळं येतं, आपल्याला काहीच येत नाही, वडिलांना सगळं येतं. आता पोरांना वाटतं आपल्याला सगळं येतं, यांना काहीच येत. वाटतं की नाही? यांना मोबाईलमध्ये नाव सेव्ह करता येत नाही, यांना व्हॉट्सअपवर कॉल करता येत नाही. मध्यंतरी माझ्या काकांचा वय वर्ष 84, एकदम मला व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल आला. म्हटलं काका व्हिडिओ कॉल करायला शिकले? बघतो तर तात्या आमचे, तात्या स्वच्छतागृहात. तात्या धोतर सांभाळा, संधी चुकून लागली. माध्यम मुलांकडे आहेत, ती माध्यमं कशी वापरायची हे त्यांना कळत नाही. तुमच्याकडे माध्यम नाही, विचार आहे, त्यांच्याकडे माध्यम आहे, पण हे दोन्ही नीटपणे एकत्र झालं पाहिजे. आणि लक्षात घ्या, सध्या माध्यमांचा रोल, माध्यमांची भूमिका ॲनेस्थेशियाची. माध्यमांनी भूल द्यायची आणि मग सिस्टमला ऑपरेशन खते करायचं. तुमचं लक्ष असतं. मी ज्या तात्यांचा मगाशी उल्लेख केला त्यांनाच कोरोनाच्या काळात कोरोना झाला. मी तात्यांना फोन केला, म्हणून तात्या जरा कोरोना झालाय, थोडं काळजी घ्या. तात्या 8 दिवसांमध्ये खणखणीत बरे होऊन शेतात. तात्या, मी म्हटलं कोरोना वॉरियर आहात, आपल्याला वॉरियर वगैरे फार आवडतं ना, आपल्याला वॉर एकूणच फार आवडतं. की कोरोनावर मात केली, ते कौतुक आहे तात्या. आता मी संजीवला का तसं काही विशेष नव्हतं, खोकला होता. तर पुण्यामध्ये एक माणूस खोकला, दुसरा 2 किलोमीटर उडी मारायचा. डॉक्टर म्हणत असतील म्हणे काय, म्हणलं तात्या तुम्ही घाबरलो नाही? तुम्ही अजिबात घाबरलो. तात्या तुम्ही टीव्ही बघत नाही? नाही बघत. म्हटलं त्यामुळे वाच. त्या कालावधीमध्ये पुण्यामध्ये कोरोनाचा नवा रुग्ण, ढॅन कुठलं म्युझिक होतं माहितीच नाही. लाल कोरोना, निळा कोरोना, हिरवा कोरोना. आणि केवळ तेवढंच केलं नाही माध्यमांनी जाणीवपूर्वक जणू काही मुस्लिमांनी हिंदू भारतावर कोरोना आणलेला आहे अशा प्रकारचं वातावरण तयार करायचं. याशिवाय मी म्हणत नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने, त्यांचे न्यायमूर्ती नगावडे यांचं निकालपत्र आहे. त्या निकालपत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की कोरोनाच्या कालावधीमध्ये माध्यमांनी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम विद्वेष तयार करायचा प्रयत्न, आणि त्याबद्दल माध्यमांनी पश्चाताप व्यक्त केला पाहिजे अशी भूमिका न्यायालयाने मांडली.
या प्रकारच्या गोष्टी सुरू असताना, माध्यम या प्रकारचा रोल प्ले करत असताना, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला मात्र ठरवावं लागणार आहे की नक्की आपली भूमिका कुठली आणि आपल्याला पुढे कुठल्या दिशेने जायचं. त्यासाठी मी उल्लेख केला, एक लक्षात घ्या, मुळामध्ये भारतासारख्या देशामध्ये, भारतासारख्या महाकाय देशामध्ये, एवढा महाकाय देश आहे, एवढी प्रचंड लोकसंख्या आहे आणि एवढं वैविध्य आहे. मी तुम्हाला एक सांगतो, भारताचं वैविध्य आहे आणि भारत तयार होताना भारत तयारच होऊ शकणार नाही, देश म्हणून उभा राहणार नाही, अशा प्रकारची मांडणी केली जात होती. पण तुम्हाला मी एक सांगतो, आदेश उभा राहिलाय पण ही गोधडी आहे. सगळे धर्म, सगळे पंथ, सगळ्या भाषा अशी विणलेली गोधडी आहे. ती गोधडी घुसवण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि जर ती गोधडी घुसवली तर या देशामध्ये विध्वंस पण होऊ शकतो, हे पण लक्षात घ्या. उद्या अमेरिकेमध्ये भांडण झालं, संघर्ष झाला, विद्वेष निर्माण झाला तर अमेरिकेमध्ये काय होईल? काळे विरुद्ध गोरे. भारतामध्ये त्याला किती पैलू असतील? धर्माचा पैलू आहे प्रवीण, भाषेचा पैलू आहे, जातीचा पैलू आहे, पंथाचा पैलू आहे, उपासना पद्धती, किती पैलू आहेत. या सगळ्या पद्धतीने जर सुरू झालं ना, तर एक लक्षात घ्या, हे तुमच्या माग्यासाठी फार महत्वाचं नसेल कदाचित, पण तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी. मी तुम्हाला सांगतो, मध्यंतरी एक केंद्रीय मंत्री मला भेटले. त्यांची भाषणं ऐकायला मी पुरके साहेब नेहमी जातो. त्यांची भाषणं ऐकताना कानामध्ये गुदगुल्या होत्या. इतके लाख हजार कोटी काय आकडे फिरतात माहितीये का? मी त्यांना म्हटलं, तुम्ही जे आकडे सांगता ते मला लिहिता येत नाही. तो पुण्यामध्ये आले, म्हटले उडणारी बस. मला असं फास्टर फेने, हॅरी पॉटर, त्यांनी ज्या दिवशी बुडणारी बस सांगितली त्या दिवशी पुण्यामध्ये आम्ही बुडणारी बस बघितली, ऑफिशियली बघितली. त्याच दिवशी बुडणाऱ्या बसचा फोटो सगळ्या वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केला. मी त्यांना म्हटलं, पण भले गृहस्थ आहेत की पण ज्यांच्याशी बोलू शकतो असे आहेत. मी त्यांना म्हटलं, आता मला एक प्रश्न पडतो, तुम्ही उड्डाणपूल बांधले, तुम्ही रस्ते बांधले, पण उद्या त्या उड्डाणपुलावर, उद्या त्या रस्त्यांवर माझी मुलं, नातवंड, पतवंड जर जातीय दंगलीमध्ये होऊन मरणार असतील तर त्या उड्डाणपुलाचं मी करू काय? आणि लक्षात घ्या, हा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये फार कठीण आहे. विकासाच्या कल्पनेवर आपल्याला काम करावं लागणार, हे मी नेहमी सांगत आलेलो आहे. आपल्याला काय झालं माहितीये का? मेट्रो आणि मेट्रो म्हणजे विकास. आणि प्रत्यक्षात अवस्था काय? बाबासाहेब म्हटले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अरे पण शिकायला शाळा कुठे? पुरके साहेब, तुम्ही शिक्षण मंत्री होता, शाळा बंद करण्याचं षडयंत्र सुरू आहे. कॉलेजेसमध्ये अवस्था काय? नवे प्राध्यापकच नाहीयेत. अरे सीएचबी वरच्या प्राध्यापकांची अवस्था इतकी बिकट आहे. प्राथमिक शाळा उद्योजकांना देण्याचा घाट सुरू आहे. मध्ये मी एका ठिकाणी गेलो, नर्सरी होती, केजी वगैरे, कधी गॅदरिंग होतं, मी आपलं गेलो गॅदरिंग. ते झालं, मी त्या पालकांना म्हटलं, ती गॅदरिंगमध्ये, लहान मुलांच्या गॅदरिंगमध्ये जाणं म्हणजे एक भयंकर प्रकार असतो. ती बिचारी 4-5 वर्षांची पोरं असतात आणि आई आपली कौतुकाने बघत असते, तर आपण काय बोलणार? म्हणजे ती एक पोरगी नाचायला आली 4 वर्षांची, ती साडी फिटली, आई आली, आईने साडी नेसवली आणि 4 वर्षांच्या मुलाच्या हातामध्ये तिचा हात दिला आणि मग हम प्यार करेंगे वगैरे गाणं सुरू झालं. मी म्हटलं, आईसाहेब एवढं लक्षात ठेवा, 4 वर्षांचे असताना तुम्ही त्या मुलाच्या हातात तिचा हात दिला ना, जेव्हा 21 वर्षांचे होईल तेव्हा पण द्या. तर त्या नर्सरीमध्ये मी गेलो, त्या मुलांना पालकांना विचारलं, फी काय? 1.5 लाख. 1.5 लाखात अंकुश माझं अख्खं शिक्षण झालं. केजीला 1.5 लाख रुपये. मी बीएससी अग्री झालो, पीसीचे केलं, एमएमसीचे केलं, त्या मैत्रिणीसाठी डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स केलं. मैत्रीण लक्षात राहिली सगळ्यांच्या. समारोप झाल्यावर तेवढंच फक्त लक्षात ठेवू नका. एमए पॉलिटिकल सायन्स केलं, एमफिल केलं, आता पीएचडी सुरू आहे. एवढ्या डिग्र्या आहेत, सगळ्या डिग्र्या खऱ्या आहेत. तुमच्याकडे जर केजीची ही अवस्था असेल, रुग्णालयांची ही अवस्था असेल. अजित रानडे नावाचे इकॉनॉमिस्ट, त्यांना मी असं म्हटलं की सर, म्हणलं तुम्ही इकॉनॉमिस्ट, विकास म्हणजे व्हॉट इज डेव्हलपमेंट? ते मला म्हटलं, अवघड साहेब, मी कधी फ्रान्सला गेलाय? म्हटलं, मी बऱ्याच देशांना गेलोय पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसे आपल्याकडे सगळ्या देशांना जाऊ शकेल असा एकच माणूस आहे.
किती निरागसपणे बोलतो, तुम्ही का हसताय मला काही कळत नाही. तुम्ही फ्रान्सला गेल्यानंतर आपण जातो पॅरिसमध्ये. पॅरिसला गेल्या गेल्या आपण काय हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये गेलो की आपण चेक इन करतो, बरं जातो. गेल्या गेल्या आपण पहिल्यांदा काय शोधतो, मिनरल वॉटर, बिस्लेरी मिनरल वॉटर. रिसेप्शनला आपण फोन करतो की मिनरल वॉटर. रिसेप्शनवरची मुलगी म्हणते, आज जा, कुठल्याही नळाचं पाणी प्या, ते पिण्याचं आहे. मी म्हणतो ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. अजित रानडे पुढे असं म्हटले, ज्या देशामध्ये डोळे झाकून पिण्याचं पाणी पिता येतं त्याला विकास नाही. ज्या देशामध्ये आपल्या मुलांना सार्वजनिक शाळेमध्ये प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास. ज्या शाळेमध्ये सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ऍडमिट करावं असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास. मध्यंतरी माझी आई आजारी होती, तर मी ससून हॉस्पिटलला घेऊन गेलो. पुण्यातलं ससून हे सार्वजनिक रुग्णालय आहे. आईला वाटलं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. मी आईला म्हटलं, ससून हॉस्पिटलच्या जवळ बीजी मेडिकल कॉलेज, आणि बीजी मेडिकल कॉलेजमध्ये जेवढे तज्ञ डॉक्टर आहेत तेवढे तज्ञ डॉक्टर भारतातल्या कुठल्याही खाजगी रुग्णालयात नाही. पण जाणीवपूर्वक सार्वजनिक रुग्णालय बदनाम करायची आणि खाजगी रुग्णालय फक्त दिनानाथचं काय आहे. विकासाची संकल्पना पूर्णपणे बदलून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला आठवतं, मी जेव्हा दिव्य मराठीचा संपादक होतो राज्याचा, औरंगाबाद जवळ करमाड नावाचं गाव आहे, तिथं रेल्वे स्टेशन आहे. त्या करमाडमध्ये कोरोनाच्या नंतर सगळे जे स्थलांतर सुरू झालं, आणि नंतर ते सगळ्यात मोठं स्थलांतर, मजूर निघालेले होते. त्या करमाड जवळ रेल्वे ट्रॅकवर 16 मजूर मृत्युमुखी पडले, तुम्हाला माहिती असेल. मग फोटोग्राफर माझ्याकडे आला आणि मला म्हटलं, सर फोटो आहे. संतोष तुम्हाला माहिती आहे, प्रवीणला पण माहिती आहे, सगळे पत्रकार अजयला माहिती आहे की आपण असे फोटो नॉर्मली छापत नाही. ते 16 मृत्यू प्रेत पडली आहेत आणि ते भाकरी अशी त्यांच्या जवळची इतस्तता पडलेली आहे. तर मला म्हटलं, सर आहे फोटो पण छापायचा. मी पूर्ण पानभर छाप, लोकांना कळालं पाहिजे. त्या फोटो शेजारी मी कॅप्शन लिहिलं. कॅप्शन असे होते, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल तेव्हा सापडतील आक्रसलेले मृतदेह आणि त्याच्या शेजारी सापडेल विखुरलेली भाकरी. तेव्हा विकास हीच त्या काळाची सगळ्यात मोठी फेक न्यूज होती असा निष्कर्ष उद्याच्या पिढ्या काढते. ही आपली अवस्था. मी तुम्हाला सांगू, आपण काय करतो, आपण उद्याच्या पिढ्यांचं भविष्य चोरतो. मी नेहमी सांगतो या महिलांना, माझ्या अकाउंटमध्ये एवढे आले, अरे पण उद्याच्या पिढ्यांचं अकाउंट नीट होत आहे याचा विचार करा. उद्याच्या पिढ्यांच्या अकाउंटमध्ये उरलंय काय? तुम्ही पूर्णपणे अकाउंट नीट करता आहात, त्यांचं भविष्य चोरता आहात. अशा प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मुळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की आजचा काळ कठीण असताना आपली भूमिका काय असते. मला गंमत सांगतो, छगन भुजबळांनी जेव्हा मला समता पुरस्कार दिला तर त्या कार्यक्रमात मी एक गंमत सांगितली, गोष्ट सांगितली. मध्यंतरी मी जर्मनीला गेलो होतो. मी पण बऱ्याच देशांना जातो काय, स्पर्धेमध्ये उतरायला हरकत नाही मला वाटतं. तुमचा पाठिंबा आहे ना? पुरके साहेबांचा पाठिंबा आहे, मिर्झाबेग साहेबांचा पाठिंबा आहे, तुमचा पाठिंबा आहे, तर मला वाटतं हरकत नाही. जर्मनीला गेलो होतो. जर्मनीमध्ये मला मैत्रीण भेटली आहे. तर मैत्रिणी पण जरा जास्तच आहेत ना. मला कोणीतरी म्हटलं, मला पंडित नेहरू एवढे आवडतात, त्यांना एवढ्या मैत्रिणी होत्या. म्हटलं म्हणूनच आवडतात. मला प्रॉब्लेम काय? जर्मनीमध्ये गेलो. जर्मनीमध्ये त्या मुलीकडे आम्ही गेलो घरी. तिथे तिच्या घरात आम्ही गेलो. भिंतीवर असे अनेक फोटो होते. ते फोटो कोणाचे होते? तिचे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, अशा जवळपास 20-22 पिढ्या. मी बघितलं की जर्मनीतल्या लोकांना आपण कुठून आलो याच्यामध्ये फार रस असतो. ते संजय आवटे मूळचे कुठले? छत्रपती शिवाजी महाराज असताना आवट्यांचे पूर्वज काय करत होते? हा सगळा तो एक असा, आणि ते कुठे जन्मले माझे ते असं सगळं. आपल्याकडे कसं असतं की आपल्याला खापर पंजोबाच्या पलीकडे काही माहिती नसते, कोण कुठे जन्मलं. मग डायरेक्ट प्रभू रामचंद्र कुठे जन्मले हेच माहिती असतं, आधीमध्ये कोणी माहिती नसतं. तर मी ते सगळे फोटो बघितले. सगळे फोटो बघितल्यावर मी म्हटलं की हे बरेच फोटो, एक फोटो मात्र मिसिंग होता. एक फोटो मिसिंग होता. म्हटलं बाकी सगळे फोटो, एक फोटो नाहीये, हा काही मिळाला नाही का? पण त्याचं नाव घेऊ नकोस.
म्हटलं का? हा हिटलर सोबत होता. मी तुम्हाला सांगतो, उद्याच्या पिढ्यांसाठी तुम्ही घर बांधाल, जमीन घ्याल, सगळं कराल, पण जर तुम्ही आज हिटलर सोबत असाल तर उद्याच्या पिढ्या घराच्या भिंतीवर तुमचा फोटो पण लावणार. आज आपण कोणासोबत आहोत, आज आपण कोणासोबत आहोत, आजच्या लढाईमध्ये आपण कुठे आहोत हे कळणं फार महत्वाचं आहे. आणि मला खात्री वाटते समता पर्वातले एवढी सगळी मंडळी ज्या प्रकारे एका विचारांच्या ध्यासानं या वाटेवरून चालतायत ते निश्चितपणे हिटलर सोबत नाही, त्याची मला खात्री आहे. आणि लक्षात घ्या, हिटलर गेला, मुसोलिनी गेला, पण आज जर्मनीमध्ये कोणी हिटलरचं नाव पण घेत नाही. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की जर या वाटेवर चालायचं असेल तर मुळामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिक म्हणून, सर्वसामान्य माणूस म्हणून माझी भूमिका काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी कायम सांगत आलोय की बऱ्यापैकी मोठ्या संख्येनं ज्येष्ठ किंवा मध्यम वयीन लोक जरा जास्त आहेत, तर मी मुद्दाम सांगतो तुमच्या मुलामुलींकडे नीट लक्ष द्या. तुमच्या मुलामुलींनी काही पास होऊ द्या, नापास होऊ द्या, पण त्यांनी माणूस झाला पाहिजे यासाठी प्रयत्न. तो IIT न झाल्यामुळे काही फरक पडत नाही. यांना फार चिंता असते की माझ्या जावेची मुलगी IIT ला गेली, तू पण जा. काही गरज नाही, मुलांना हवं ते करू दे. मगाशी मी नागराजचा उल्लेख केला. आमचा नागराज मंजुळे 10वीला 6 विषयात नापास झाला. त्याला मी म्हटलं, नागराज तू 6 विषयात कसा रे नापास झाला? पण सर 6च विषय होते. पण 6 विषयात नापास झालेला नागराज, त्याला कळलं की मला सिनेमा कळतो, मुलांना जे हवं ते करू दे, तू हेच केलं पाहिजे. मला लहानपणी माझं स्वप्न होतं की डॉक्टर व्हायचं, मला जमलं नाही, तू हो, तू त्याला का त्रास, तुझा प्रॉब्लेम आहे. आणि अचानकपणे 10वी मध्यंतरी आमचा एक मित्र म्हटला, मी आलो असतो पण आमच्या घरात 10वी आहे. आमच्या घरात 10वी म्हणजे त्याला करून 10वी, तुला काय करायचं? मी आमच्याकडे कोणी पाहुणे आले ते वडील म्हणायचे संजू 8वीला आहे, हे 9वी, आई सांगायची 8वीला नाही 7वीला आहे. माहिती नसायचं. मी नेहमी सांगत आलेलो आहे, जागरूक पालक हा पोरांच्या प्रगतीमधला सगळ्यात मोठा अडथळा आहे. एवढे जागरूक राहतात की त्याला झोपूच देत नाही. मुलांना हवं ते करू दिलं पाहिजे, पण मुलांना माणूस केलं पाहिजे. आणि एक तुम्हाला मी सांगतो, ज्यांच्याकडे मुलगे आहेत ना त्यांनी तर नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे की त्याला महिलांकडे माणूस म्हणून बघता आलं पाहिजे. आणि तर काय होतं माहिती आहे, संजय आवट्यांचं भाषण आहे, एक लक्षात घ्या, आपण जातसत्तेवर खूप बोलतो, पितृसत्तेबद्दल बोलत नाही. म्हणून मुद्दाम सांगतो, समजा माझं भाषण आहे, संजय आवट्यांचं भाषण आहे, लोक संजय आवट्यांचं भाषण आहे, संजीवनी आवट्यांचं भाषण म्हटलं मी इतक्या ठिकाणी जातो, मला कोणी विचारत नाही. पण एखादी महिला आली, मिस्टर काय करतात, तुला काय करायचं, तिचं भाषण आहे ना. मुलं काय करतात, तिने नवरा सोडून दिलेला असेल, तिला मुलं नसतील, तुला काय करायचं. पण याच पद्धतीनं महिलांना बंदिस्त करायचं ही सवय लागलेली आहे ना. मी साम टीव्हीला संपादक होतो, संतोष मी साम टीव्हीला संपादक असताना महिला दिन आला, आणि महिला दिनाला सगळ्या प्रोड्युसर अँकर माझ्याकडे आल्या, सगळ्या मुली. त्यामुळे म्हटलं, सर महिला दिन आहे, आज सगळे कार्यक्रम आम्ही करा, सगळे कार्यक्रम आम्ही करा. मी म्हटलं बरं करा. तेव्हा माझा शो होता, अनेकांनी बघितला असेल, आवाज महाराष्ट्राचा नावाचा एक प्राईम टाइम शो, मी जवळपास 4.5-5 वर्ष कंडक्ट करायचो. तर म्हणे तुमचा शो पण आम्हीच करा. म्हटलं करा. म्हटलं काय करणार तुम्ही? नाही, मी इंटरव्ह्यू करतो, आम्ही एक मुलाखत करतो. म्हटलं बरं ठीक आहे. म्हणजे मुलाखत कोणाची करायची? तर तेव्हा मीरा बोरवणकर होतं, पोलीस आयुक्त. ते मीरा बोरवणकरांची मुलाखत म्हणे आम्ही करणार, आम्हाला जरा प्रश्न काढून द्या. हे प्रश्न काढून दे. तिने सगळे प्रश्न मी सांगितलेले विचार, ते लाईव्ह मुलाखत होती ना, शो लाईव्ह होता. काही गडबड केली तर लाईव्ह गडबड, आणि पुन्हा टेलिप्रॉम्प्टर होताच. अलीकडे अनेकांना टेलिप्रॉम्प्टर शिवाय बोलताच येत नाही. लोक म्हणतात काय सगळ्यांची नावं घेतली, काय लक्षात राहिली, टेलिप्रॉम्प्टर होता. सगळ्यांची मुलाखत झालं, सगळं झालं. ते प्रश्न सगळे एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रिया मला मजा सांगतो, सगळे प्रश्न विचार. एक प्रश्न मी न सांगितलेला तिने विचार, मीरा बोरवणकर ऐका, अधुरी ऐका, एक प्रश्न मी न सांगितलेला विचार, तुम्ही पोलीस आयुक्त आहात, तुम्ही नोकरी आणि संसार हे दोन्ही कसं मॅनेज करता?
ती म्हटली मी नाही करत मॅनेज. मॅडम तुम्हाला प्रश्न कळावा नाही वाटत, मी तुम्हाला विचारते की तुम्ही तुमचे करिअर आणि संसार कसं मॅनेज करता, आणि मी नाही करत. मग त्या म्हणाल्या असा प्रश्न तुम्ही पुरुष पोलीस आयुक्ताला विचारला असता का? माझी एवढ्या मुलाखती झाल्या आतापर्यंत, मला कोणीही तुम्ही घर आणि नोकरी कशी मॅनेज करता कोणी विचारत नाही. महिलेला विचारतात कारण का, ती समाजाची सक्ती आहे, तू दोन्ही बघितलं पाहिजे. ते म्हटलं मला का बोलवलंय, पोलीस आयुक्त म्हणून बोलवलं ना, मी पोलीस आयुक्त म्हणून काय काम करते हे बघा, मी घर काय घर चालवते हे नका मला विचार. महिलांनी हे कायम लक्षात ठेवा. 22 डिसेंबर हा पुरके साहेब, 22 डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र असते. आणि मला ते नीट लक्षात आहे, कारण 21 डिसेंबर हा माझा जन्मदिवस. आणि आई मला कायम सांगते तुझ्या वेळी रात्र सरतच नव्हती. नंतर मी शाळेत गेल्यावर मला कळलं की अरे रात्र कशी सरेल, सगळ्यात मोठी रात्र होती वर्षात. 22 डिसेंबर वर्षातली सगळ्यात मोठी रात्र होती. मी दिव्य मराठीमध्ये संपादक असताना औरंगाबाद आणि लोकमतमध्ये आता पुण्यामध्ये सुद्धा आम्ही प्रयोग असा केला, 22 डिसेंबरला मी महिलांना आवाहन केलं, रात्री या, रस्त्यावर उतरा आणि पुरुषांना सांगा आम्ही रात्रीला भेट नाही. 7च्या आत घरात. पण 7च्या आत घरात का, पुरुष आहे, आणि घरात येऊन कोण, पुरुषच. लक्षात घ्या, सत्तेला कायम भय लागतो. पाकिस्तान, मुस्लिम, पागुलपणा तयार करायचा, भय तयार करायचं आणि मग आपली सत्ता तयार करायची. ही पुरुषी खेळी आहे, हे पुरुषी कारस्थान. भय दाखवायचं पुरुषांचं आणि पहिलं सांगा साच, अरे म्हटलं हे काय, म्हटलं या तुम्ही आणि सांगा आम्ही अंधारावर मात करणार, आम्ही अंधारावर चालून जाणार, आणि एक सांगायचं की आम्ही सुरक्षित आहोतच, तुम्ही तुमची नजर बदला. पण मजा सांगतो, तुम्ही इमॅजिन पुरके साहेब, औरंगाबाद सारख्या शहरामध्ये 17,000 बायका रस्त्यावर आहेत, आणि मी त्यांना म्हटलं तुम्हाला हवे ते कपडे घाला, हेच कपडे तेच कपडे, डोक्यावरचा पदर, काही गरज नाही, हवे ते कपडे घाला. एक नगरसेविका माझ्याकडे आल्या, आता म्हणजे नगरसेविका हे आता आपण विसरूनच जाऊ. म्हणजे एक नगरसेविका माझ्याकडे आल्या आणि त्या मला म्हटलं एकदम 1 पीस मध्ये, त्या मला म्हटलं सर ओळखलं, अरे तुम्ही सांगितलं ना हवे ते कपडे घाला, मी या कपड्यात. म्हटलं बेस्ट, तुम्ही कुठले कपडे घालावेत हे सांगणारे पुरुष पोलीस नाही, तुम्हाला हवं ते करता आलं पाहिजे. मला मजा काय वाटली माहिती आहे का प्रवीण, मला मजा काय वाटली, त्या बाई घरी, काय बाई बरेच जण घरी गेले, पहाटे 2 वाजता मला एका महिलेचा फोन आला, म्हणे सर आज घरात गेले पहाटे 2 वाजता, आणि 2 वाजता घरात गेल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदाच पहाटे 2 वाजता घराची बेल मी दाबली. नवरा झोपला होता, त्याला मी म्हटलं झोपमोड झाली का. पण सांगतो यासाठी की या प्रकारे शेवटी स्त्री पुरुषांच्या अनुषंगाने दोघांकडे माणूस म्हणून बघता आलं पाहिजे, अशी व्यवस्था तुम्हाला तयार करायची. अनेकदा पुरुष काय करतात, अनेकदा पुरुष जातसत्तेबद्दल बोलतात, इथे जय भीम म्हणतात आणि घरी गेल्यावर टाकमग चहा. जात पितृसत्ता आहे. आणि म्हणून मी म्हटलं की फुलेशाह आंबेडकरांचं सगळ्यात महत्वाचं योगदान काय असेल तरी प्रामुख्याने महिलांसाठी काम. मगाशी उल्लेख केला हिंदू कोड बिलाच्या मुद्द्याचा. हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावरून बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि शेवटी हिंदू कोड बिल मंजूर करून घेतलं पंडित नेहरूंनी 4 भागांनी महिलांसाठी. आणि म्हणून हा सगळा संघर्ष, हा सगळा पोट लक्षात आला पाहिजे. आणि जर आपल्याला माणूस व्हायचा असेल तर आपल्याला नव्या पिढ्यांपर्यंत हे सगळं पोहोचवायचं असेल, नवी मूल्य व्यवस्था पोहोचवायची असतील आणि सजगपणे हा सगळा वारसा चालवायचा असेल तर हे सगळं करणं अत्यंत आवश्यक. आणि मला पूर्णपणे खात्री की हा वारसा आपण निश्चितपणे पुढे नेऊ. मी नेहमी सांगत आलो, तुम्हाला सांगू का, हे सगळे जे आहेत ना ते सगळे सूर्य आहेत. पण ती कविता टागोरांची की सूर्य चालला होता असताना सूर्य मावळत होता आणि मावळणाऱ्या सूर्याला असं वाटलं की आपल्या पश्चात प्रकाश कोण देणार. त्याने चंद्राला विचारलं, हे चंद्रा, चंद्रा म्हणजे कान नाही होते चंद्रा. आणि चंद्र म्हटलं की हे आपलं काही जमणार नाही, मी परप्रकाशित आहे, मला काय जमणार नाही, तुझाच प्रकाश मला मिळतो, मी काय करणार. कोणीच पुढे नाही आलं तेव्हा एवढीशी पणती पुढे आणि ती पणती म्हटली की सूर्यदेवा तुझा आकार मोठा, तुझी व्याप्ती मोठी, तुझा प्रकाश मोठा, तुझा एवढं काम मला शक्य नाही, पण आज एवढं आश्वासन
आज एवढं आश्वासन, जिथं मी असेल तिथे अंधार फिरकणार असते. कारण तुझ्याही जीन्स मध्ये प्रकाश आहे आणि माझ्याही जीन्स मध्ये प्रकाश आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की आज आपण आश्वासन दिलं पाहिजे की तुमचे एवढं काम करणं आम्हाला कदाचित शक्य नाही, ते फारच अवघड आहे, पण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी मात्र अंधार फिरकणार पण नाही, एवढी ग्वाही समता पर्वातल्या प्रत्येकानं, समता पर्वातल्या सर्वांनी आज दिली. ही जर ग्वाही दिली, म्हटलं ना, ही ग्वाही जर दिली तर येणारा काळ कोणी काही म्हटलं अजिबात कठीण नाही. पण त्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे परंपरेचं अधिष्ठान फार महत्वाचं. सर्वसामान्य माणसांशी बोलता आलं पाहिजे. एक लक्षात घ्या, हे मला संतोषनं लिहिलेलं पुस्तक गाडगेबाबांचं महत्वाचं का वाटतं. आज गाडगेबाबा सांगणं फार आवश्यक, आज तुकाराम सांगणं आवश्यक, आज संत ज्ञानेश्वर सांगणं आवश्यक. मागे मी एकडे सांगितलं प्रसंग की माझं ज्ञानेश्वरांवर भाषण झालं आणि मी खूप 2 तास बोललो. ज्ञानेश्वरांचे पसाये दान या विषयावर 2 तास बोललो. आणि मी असं म्हटलं की संत ज्ञानेश्वर जेव्हा माझ्याकडे होते भारतामध्ये, तेव्हा अमेरिकेचा जन्म पण झालेला ना. तेव्हा माझ्याकडे काही लोक आले, म्हणजे अच्छा तुम्ही ब्राह्मण आहात का ज्ञानेश्वरांवर बोलता. तर त्या ज्ञानेश्वरांना तेव्हा कोणी ब्राह्मण मानलं नाही. त्या बड्या बंड वाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला. हे तुकाराम ज्ञानेश्वर मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांनी मूकनायकच्या शिरोभागी तुकाराम का उद्धृत केले, हा वारसा पण लक्षात आला पाहिजे. अनेकदा काय होतं माहितीये, मुलं माध्यमं बघतात, मुलं त्या टीव्ही मध्ये आहेत, मुलं त्या मोबाईल मध्ये आहेत. अरे बरोबर आहे, पण मुलांना वेगळी माध्यमं तुम्ही दिलीत का. एक लक्षात ठेवा, मुलं ते करत नाहीत जे तुम्ही सांगता, मुलं ते करतात जे तुम्ही करता. आणि म्हणून आपण काय करतो, आपण नक्की हा वारसा कशा प्रकारे पोहोचवतो हे अत्यंत आवश्यक आहे. हा वारसा पोहोचवत राहणं अत्यंत आवश्यक आणि अत्यंत महत्वाचं आहे. हे पोहोचवत राहायला पाहिजे, नव्या माध्यमांमध्ये नव्या पिढीशी बोलत राहायला पाहिजे. मला पूर्णपणे खात्री. बाबासाहेब म्हटले की मला एक खात्री आहे, ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं, बाबासाहेब म्हटले की मला माझा भरोसा सर्वसामान्य माणसांवर, की सर्वसामान्य माणसं काहीतरी वेगळं करू शकतील, हेच लोकशाही जिवंत ठेवतील. आणि एक वाक्य बाबासाहेबांचं फार महत्वाचं. एका महिला, बाबासाहेब म्हटले कदाचित बाकीचे विसरतील, पण माझ्या माय माऊली मात्र पदरा आड ज्याप्रमाणे दिवा जपून ठेवतात तशी लोकशाही जिवंत ठेवतात. आणि म्हणून जबाबदारी तुमच्यासाठी सर्वात जास्त. सुरेश भट म्हणतात, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. बांधती जे रोज भिंती, सांगती ते धर्म जाती, पण उद्याचा सूर्य काय आहे त्यामुळे फसणार नाही. आणि सुरेश भट शेवटी म्हणतात, आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास, विजय तो कसला पुरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार. त्या दिशेने आपण जातोय. आणि तुम्हाला सांगू का, मी इतकी भाषणं केली, बराच अस्वस्थ होतो, पण आज ना तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलून मला आश्वस्त वाटतं. किती गोड माणसं आहेत ते. मला महिलांविषयी तर कायमच, महिला अशा किती छान बोलतात. पुरुष मध्यंतरी मी ट्रेनने प्रवास करत होतो, तर नुकतंच लग्न झालेले नवरा बायको, बरं का प्रवीण, नुकतंच लग्न झालेलं नवरा बायको, ते बायको नवऱ्याला, ऐक ना डोळ्या डोळे, ऐक ना आपण असं करूया का, आणि आमचा काउंटर पार्ट चाफा बोले ना. म्हणजे हे सगळ्यात वाईट काम आहे, जगाचं कारण आहे. एक लक्षात घ्या, कुठलीही विषमता त्या विषमतेच्या कथित लाभार्थ्यांचं पण नुकसान करते. स्त्री पुरुष विषमतेनं पुरुषांचं सगळ्यात जास्त नुकसान केलं, तर अर्थाच येत नाही. पुरुष कधी बायकोच्या मांडीवर हमसून हमसून रडतोय बघितलं का, कसा रडेल, किंवा मर्द होता है उसे दर्द नाही होता. आई मात्र मस्त छान बोलते, संवाद करते मुक्तपणे. म्हणून मी असं म्हटलं, मला कायम असं वाटत आलंय जे बाबासाहेब म्हटले की मला खरोखर वाटतं, मला पुरुषांचं वगैरे ठीक आहे, पण महिलांनी या लढाईमध्ये पुढे आहे. समता पर्वामध्ये याच्या पुढे एक दुप्पट संख्येने महिला असतात.
आणि यवतमाळ मधलं माझं पुढचं भाषण हे फक्त महिलांच्या समोर होणार. मी ज्या प्रकारे सगळ्या जिजाऊच्या लेकी, सावित्रीच्या लेकी ज्या प्रकारे उभ्या आहात ना, मला अत्यंत आनंद झाला. इतक्या ठिकाणी मी गेलो, इतके कार्यक्रम झाले, पण महिलांनी पुढाकार घेतलेला आणि महिलांनी ठरवलेला हा अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम. तर मला पूर्णपणे खात्री, उद्याचा देश घडवायचा असेल, उद्याचा देश मगाशी म्हटल्याप्रमाणे जगभरामध्ये सध्या नको ते सुरू आहे, पण हे व्हायचं असेल एक लक्षात घ्या, बदलणारं जग काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. समारोप करताना एक दोन फक्त गोष्टी सांगणार. मगाशी माझ्या पुस्तकाचा उल्लेख झाला, बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड. पण मला सांगा, 2008 मध्ये बराक ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले. 2008 मध्ये तर मी लोकसत्तामध्ये, संतोष तुम्हाला माहिती आहे, मी लोकसत्तामध्ये सहसंपादक आणि कुमार केतकर हे आमचे संपादक. कुमार केतकर अमेरिकेची निवडणूक कव्हर करायला अमेरिकेला चाललेले होते. मी केतकर साहेबांना म्हटलं, तर म्हटलं मी तुम्हाला सुपारी देतो, वाटेल ते का बराक ओबामा अध्यक्ष झाला पाहिजे, असं करून परत दे. केतकर साहेब मला म्हटले, म्हणजे तुला वाटते तेवढी अमेरिका सोपी नाही. अमेरिका हा अतिशय गोऱ्यांचा देश आहे, व्हाईट सेंट्रिक देश आहे, चर्च सेंट्रिक देश आहे. अमेरिकेमध्ये ओबामा अवघड आहे. आणि बराक हुसेन ओबामा अमेरिकेचा अध्यक्ष कसा पाहिजे? जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, कसा का असेना, डोनाल्ड ट्रम्प. बराक हुसेन ओबामा अध्यक्ष होणं अवघड. म्हटलं मी तुम्हाला सांगतो, पैसा बराक हुसेन ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणार जेव्हा युक्तिवादामध्ये आपण पराभूत होतो हे लक्षात येतं, तेव्हा ज्येष्ठ वयावर येतं. मला साहेब म्हटलं, तुझं वय किती, तू किती निवडणुका कव्हर केलं? मी म्हटलं, माझं वय काही का असेल ना, तुम्हाला अमेरिका कळलेली असेल, पण मला नवीन जग कळलेलं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणार. नव्या जगाची ही निवड आहे. ऐका, निकाल लागला, बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पुण्यामध्ये परिसंवाद होता. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, आता पुढे काय? ही चिंता पुणेकरांना फार असते. त्या पु ल देशपांडेंनी म्हटलंय की आपण महानगरपालिकेमध्ये उंदीर मारण्याच्या विभागामध्ये काम करत असतो तरी अमेरिकेच्या अध्यक्षांना आपण सल्ला देऊ शकतो, असे ज्याच वाटते त्याच पुणेकर. त्याच्यामुळे परिसंवाद होता. परिसंवादामध्ये बाकीचे वक्ते होते, मी पण एक वक्ता होतो. आणि गोष्ट 16 वर्षांपूर्वीच, आणि ओबामांनी मला झपाटून टाकलेलं. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणं मला फार क्रांतिकारक गोष्ट असं वाटत होतं. मी तेव्हा माझ्या कारवर येस वी कॅन हे त्यांचे शब्द लिहिलेले होते. आजही माझ्या व्हॉट्सअपवर ओबामांचं वाक्य आहे, विथ ए चेंज यू बिलीव्ह इन. ओबामा अध्यक्ष होणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि 16 वर्षांपूर्वीचं माझं भाषण, मी आणखी तरुण होतो, आजही तरुणच आहे. तडाखेबंद जोर जोरात माझं छान भाषण सुरू होतं. पुणेकरांना काय माहिती, पुणेकरांची जोरात भाषण आवडत. पुणेकरांची भाषण अशी पाहिजे की शक्यतो पुढच्याला कळता कामा नये. हे भाषण झाल्यावर पुढे कोणीतरी आलं तर तुम्ही बोलला जरा कळालं नाही तर अवघडच. माझं भाषण झालं. माझं भाषण झाल्यानंतर एक प्राध्यापक आले. म्हटले, संजय आवटे बोलले. बरं बोलले. बरं हे पुण्यातलं सुपरलेटिव्ह आहे. गुड, बेटर, बेस्ट आणि मग बरं. संजय आवटे बोलले, बरं बोलले. पण बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असं काय मला वाटत नाही. मी म्हटलं मला प्रतिवाद करायचा. मी म्हटलं बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे जग बदलेल असा माझा दावाच नाहीये. माझा दावा असा आहे, जग बदलल्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. हे बदलणारे जग आम्ही पाहत होतो. पण एक लक्षात घ्या, त्यावेळी तिकडे ओबामा होते, इकडे मनमोहन सिंग, इकडे हु जिंताओ होते, दिमित्री मेदवेदेव होते रशियामध्ये. त्याच जगामध्ये आता ज्या प्रकारचे लोक आलेत याचा अर्थ असा की बदललेल्या जगाचा सुद्धा पट आता बदलून गेलेला आहे. आणि अशा कालावधीमध्ये आता तिथे ओबामा गेले, ट्रम्प आले, आपल्याकडे कोण आलं, या काळामध्ये आपल्याला नवी संरचना करावी लागेल, नवी मांडणी करावी लागेल, नवी शस्त्र परजावी लागतील. आणि नवी शस्त्र परजायची असतील तर आपल्याला व्यूहरचना आखावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य माणसाची संवाद करावा लागेल. मला कायम असं वाटत आलं, सर्वसामान्य माणूस या लढ्यामध्ये उतरला तर निश्चितपणे आपल्याला यश मिळणार आहे. सूरज भट जे म्हटले, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस सामोचा येत आहे,
तो घरी बसणार आहे. मला पूर्णपणे खात्री, आज तर मला पूर्णपणे खात्री पटलेली आहे की ज्या पद्धतीनं, ज्या ऊर्जेनं तुम्ही सगळे उभे आहात, सगळे बसलेले आहात, ज्या प्रकारे ऐकता आहात, ज्या प्रकारे काम करता आहात, ज्या प्रकारे विचार करता आहात, मला पूर्णपणे खात्री आहे हे असे आहे. तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे, तो घरी बसणार. पण तो दिवस आपोआप येणार नाही, त्यासाठी आपल्याला पण 4 पावलं चालावं लागणार आहे. आणि ही 4 पावलं तुम्ही चालत असताना या समता पर्वामध्ये मी पण तुमच्या सोबत आहे, एवढं सांगण्यासाठी आज इथं आहे. जय हिंद, जय भीम.